इथली कैची धाममधली अशी भावना आहे ती शब्दांमध्ये नाही मांडता येणार तुम्हाला. 2-3 दिवसात विमानाचं तिकीट निघालंय आमचं. मला माहीत पण नाही की बाबांनी माझ्यासाठी विमानाचा पहिला प्रवास अरेंज केला. ट्रेनमधनं उतरलो, त्या खिडकीत दिसला काठगोदाम. ओके, काठगोदाम दिसलं, काहीतरी मनात आमच्या तिघांचंही झालं. आता हितनं चालू झालं मेन खेळ. खेळ म्हणजे आध्यात्मिक खेळ चाललेला. आम्ही तिघांनी पाऊल ठेवलं. माझ्या डोळ्यातनं कम्प्लिटली धारा चालू झाल्या. ओके. मित्र मनीष, तुषार, अंकित यांनाही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स चालू झाले. म्हणजे यांना पण सेम काही ना काहीतरी घडतंय. म्हणजे चौघांच्याही शरीरामध्ये काहीतरी घडतंय. पाय ठेवला, आतमध्ये गेलो. बाबांची जी खोली बघितली, एक 10x10ची खोली असेल, 10x15चीच खोली असेल. आणि तिथे असा एक बेड ठेवला. म्हणजे फक्त देहरूपी बाबा नव्हते, बाबा तिथेच होते. मी जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं ना, तेव्हा मला एक वाक्य ऐकायला आलं आणि ते मला 4ही धाममध्ये ऐकायला येत होतं. माहीत नाही, तुम्हाला वाटत असेल की ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल, पण मला ते माहीत नव्हतं. तो आ गया बेटा. तर त्याला खूप मोठा असा फुटप्रिंट दिसला आणि तो म्हणला की हे वेगळाच होता. अच्छा, हे वेगळाच होता. नंतर आम्हाला जे आपण सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर जे फोटो बघतो बाबांच्या पायाचे, तो त्याचा मिळता जुळता होता. ओके. आणि मी बघतोय आणि मला मंदिर दिसतंय, मला बाबा दिसतात. आणि असं झालं की अरे माझं मंदिर बांध. ओके ओके. मंदिर बांध. आणि मला स्वप्न परत. तिथे प्रभू श्रीराम, ओके, सीता माता आणि लक्ष्मण या तिघांचं दरबारातले जे आहेत ना, ते उभे राहिलेत. आणि ते ह्याच्यामध्ये होते, म्हणजे धातूमध्ये ती मूर्ती होती, एक 9 फीट. अच्छा, धातूमध्ये 9 फीटची मूर्ती. आणि ते माझ्या समोर, आणि खूप मोठा असा बाजूने प्रकाश. आणि ती मूर्ती अशा जवळजवळ येतात. जवळजवळ आल्यानंतर ते मूर्तीचं रूपांतर शरीरामध्ये होत चाललंय. ओके. धातूची मूर्ती 9 फूट, श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाची. आणि ती मूर्तीचं शरीरात रूपांतर होत आहे, पूर्ण ते शरीरामध्ये कन्वर्ट होत आहेत. आणि श्रीरामांचा चेहरा मी बघतोय, श्रीराम मला दिसत आहेत. आणि हा भाग त्यांचा स्मित एकदम शांत मधला. आणि फक्त इथनं स्मित हास्य केलेलं आहे, डोळे इतके शांत, आणि ते काहीतरी बोलतायत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो भाग दुसरा असणार आहे. नीम करोली बाबा पुणे ह्या मंदिराची जी स्थापना होणार आहे. पण त्याआधी सिद्धांत ज्यांनी हा एक्सपिरियन्स त्यांचा शेअर केला आहे. जसं जेव्हा ते कैची धामला गेले होते त्यावेळी तिथे भरपूर त्यांच्यासोबत असे काही चमत्कार झालेत जे त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केले. तिथून आल्यानंतर बाबांनी त्यांना स्वप्नामध्ये काय असं सांगितलं, ज्यानंतर हे मंदिराची स्थापना करणार आहेत, हे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. आणि भाग पहिला जर कोणी पाहिला नसेल तर तो आत्ता आपल्या चॅनलवरती जाऊन आधी भाग पहिला चेक करा. आणि हा भाग बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्टोरी समजेल. नीम करोली बाबा पुण्यामध्ये ज्या मंदिराची स्थापना होणार आहे त्याच्या मागचं कारण काय आहे. आणि जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण असेच तुम्हाला स्पिरिच्युअल आणि हॉरर व्हिडिओज ह्या चॅनलवरती मिळतील. 2-3 दिवसात विमानाचं तिकीट निघालंय आमचं. ओके. आम्ही फक्त प्रयत्न करतोय, चला विमानाने हे करू. बरं, विमानाच्या माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रवास, ते पण उत्तराखंड. म्हणजे मी लहानपणापासून असं की अरे आई विमानाचं असं असतं, आता तसं असतं. मला एकदा विमानात बसायचं आहे रे, मला विमानात बसायचं आहे. मला माहीत पण नाही की बाबांनी माझ्यासाठी विमानाचा पहिला प्रवास अरेंज केला. बरं, त्या ह्याच्यामध्ये त्या ट्रिप नाही म्हणणार मी या गोष्टीला, कधीच नाही म्हणणार ट्रिप. आणि तुम्ही पण ट्रिप समजून जाऊ नका तिथे. ह्या आध्यात्मिक अनुभवाची सुरुवात माझी अशी झाली की एरोप्लेनचं तिकीट काढायचं होतं. आम्हाला आदल्या दिवशी अगोदर तिकीट मिळालेलं आहे. ओके. आणि ते स्वस्तामध्ये, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचे रेट काहीच्या काही वाढले होते. ओके. आम्ही सप्टेंबरमध्ये गेलो. 22, 23, 24 सप्टेंबर. 22ला रात्री आम्ही फ्लाईटला गेलो. 23, 24, 25 आम्ही तिकडे होतो. आम्हाला फ्लाईटचं तिकीट मिळालं. आता ट्रेनचं तिकीट काढायचं आहे. ट्रेनला रिझर्वेशन लागतं. बरोबर. आम्हालाही 1-2 दिवसा अगोदर आम्हाला ट्रेन मिळाली. म्हणजे प्रॉपर काठगोदामची जी एक्सप्रेस आहे, काठगोदामची जी एक्सप्रेस आहे ती आम्हाला प्रॉपर मिळाली. त्यामध्ये रिझर्वेशन मिळालं. ह्याच्यामध्ये आता सायमल्टेनियसली तुम्हाला मजा सांगतो. आम्ही 4 मित्र आता ह्या गोष्टीने फॅसिनेट झालो. ग्रुप आमचा मोठा आहे, असा कॉलेजचाच ग्रुप. आणि सगळे एकदम फॅमिली सारखे आहेत. काही जणांची कामं चालू होती, काही जणांचे चालू होतं. म्हटले 4 जण आहेत ना, आपण 4 जण जाऊ म्हटलं. त्यातला एक जण म्हटला की नाही रे, मला आता सध्या जमणार नाही. म्हटलं एवढं पॅकेज आहे, एवढं पॅकेज आपण काढू. तेव्हा आता काहीतरी 17-18 हजार आम्ही म्हटलं होतं की काहीतरी होतील एवढे पर हेड, आपण जाऊया.
मला अचानक एवढी 1-2 दिवसात आपण सोय कुठली करतोय, असं चाललंय, उचलली जीभ लावली टाळायला. मला बायको डायरेक्ट म्हटली की जाऊन ये, बघते पैशाचं बघूया. बरं, हेही असं काही म्हणजे खरंच मला हे सांगण्याचं आहे की तुमची फक्त इच्छा असेल ना तर त्या गोष्टी कुठूनही कशाही होतात. कुठूनही कशा. आमचे 3 प्लेनची तिकीटं निघाली आणि 3 ट्रेनची तिकीटं निघाली. ट्रेनची तिकीटं जातानाची निघाली, येतानाची आमची ह्याच्या वेटिंगला दाखवत होते. ओके, ठीक आहे. आता आम्ही उद्या जाणार आहे, उद्या आम्ही जाणार आहे, बॅग बिग पॅक करायचं चाललंय. आणि तो तुषार म्हणून जो चौथा मित्र होता तो घरी आला आणि नॉर्मली बोलणं चालू झालं. मी मनीषला म्हणतो याला सांगायचंय का की आम्ही खरंच चाललोय, म्हणजे त्यासाठी कॅन्सल झालंय. नाही म्हणलं की सांगायचं, म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की नको सांगू, कॅन्सल केला ना त्याने प्लॅन, नको सांगू. म्हटलं थांब आता आपण काय करू, आपण जाऊन येऊ आणि त्याला सांगू की आम्ही गेलोय, किंवा आपण तिकडनं फोन करू त्याला, आपण अरे आम्ही कैची धावला आलो असं तसं. तर मनीष म्हटलं की नाही नको, आपण सांगूया त्याला. आम्ही त्याला सांगितलं. तो त्याच्या बायकोसोबत आला होता, तन्वीसोबत. आणि तुला 2 मिनटं असं झालं की अरे तुम्ही चालले का, अच्छा ठीक आहे. माहीत नाही, बायकोने त्याकडे बघितलं, तुला जायचं आहे. तो म्हटला हां जायचं तर जा. अच्छा, काय जा, बघू सगळं काय जे काय असेल ते आपण मॅनेज करू, सगळ्यांचं ह्याच्यात मॅनेज करू, जा म्हणलं आम्ही. असं की अरे पण आता ट्रेनची तिकीट काढली, प्लेनची तिकीट काढली, दोन्ही पण, आता कसं काय करणार. परत चमत्कारच म्हणेन मी, प्लेनचं तिकीट त्याचं पण झालं. ओके, आणि प्लेनचं पण होऊ शकतं सर, ठीक आहे, ट्रेनचं पण झालं. म्हणजे मी जेव्हा ट्रेनचं बुक केलं ना तेव्हा सगळे क्लोज म्हणून दाखवलं. अच्छा, माहित नाही, देवाच्या कृपेने ते कोणीतरी एकाने कॅन्सल केलं असेल आणि मला ते त्याचं मिळालं. तो पण चमत्कार. आम्ही चौघही करून तिकडे पहिल्या फ्लाईटमध्ये बसलो, माझी पहिल्या फ्लाईटमध्ये बसलो. तिकडे आम्ही 4 जण नेमकरले बाबांची इथं दिल्लीकडे रवाना झालो. ते झालं आणि आम्ही दिल्लीत गेलो. आता पहाटेची ट्रेन आम्ही लागूनच बघितलं होतं की फ्लाईटने उतरल्यानंतर आपलं किती डिस्टन्स वगैरे आणि किती वेळ लागतो. हां, मग त्यानंतर आम्ही ट्रेनने आपण दिल्लीला गेलो. दिल्लीवरनं उतरून ते जी ट्रेन होती मेन काठगोदामची इथली, ती लांब होती जरा. ओके, हां, तर आम्ही ते न्यू दिल्लीवरनं दिल्लीला असं कुठंतरी आम्ही गेलो मेट्रोवरनं. तिथे गेलो, त्याच्यानंतर त्या आम्ही काठगोदामच्या एक्सप्रेसमध्ये बसलो ना. माझ्या आयुष्यातली पहिली अशी ट्रेन होती जिथे आपण शाहरुख खानची किंवा काजोलची अशी नाही का, म्हणजे आपल्या चेन्नई एक्सप्रेस असली आपण बघितलेली पिक्चरमधली ट्रेन, अशी ट्रेन होती ती. आणि बसायला फुल असलं आईस पैस आणि अशी मध्ये एवढी स्पेस आणि ते टेबल होतं. आणि आम्ही असं बसलोय, आम्हाला असं वाटलं की नाही का बाहेरच्या कुठल्या तरी देशामधली ट्रेन बिन. म्हणजे काय होतं की आपली फॅन्टसी असते किंवा आपण कधीतरी ते माहीत पण नसतं की आपण कधी एवढा अनुभव की आपल्या आयुष्यात कधी असे अनुभव येतील नाही येतील, किंवा आपण ठरवलेलं वेगळं असतं. तर मग ते आम्ही बसलो ट्रेनमध्ये, असलो मस्त. ट्रेनमधनं उतरलो, त्या खिडकीत दिसला काठगोदाम. ओके, काठगोदाम दिसलं, काहीतरी मनात आमच्या तिघांचंही झालं. दरवाज्यातनं उतरलो, काठगोदामचं दिसलं आणि लिटरली आम्ही पाय ठेवला ना, म्हणजे खरंच आत्मिक सुख होता आमचं की आम्ही पोहोचलो. पण आम्ही उत्तराखंडला गेलोय. बरोबर, एवढी मोठी ट्रिप आमची पहिली सगळ्यांची मिळून. आम्ही उत्तराखंडला गेलोय, काठगोदामला, तिथं बसलो. तिकडनं आम्ही खाली स्टेशनच्या इथे आलो. म्हणलं आता सगळेजण मागं टॅक्सी ट्रॅव्हल बिवर सगळे तिथे. आता म्हणलं आता हे पैसे खाणार म्हणले ही लोक, आपल्याला काहीतरी आता बघायला लागेल. म्हणून आम्ही साईडला गेलो. सगळेजणांनी त्या मनीषला, अंकितला सगळ्यांनी असं घेरलं की चला आम्ही नेतो करत. मी साईडला आलो आणि मी ते फक्त हे करत होतो, व्हिडिओ काढत होतो की काठगोदामला आले म्हणून, एक राहू दे व्हिडिओ. पुढे एक गाडी घेऊन एक जण आला, त्याच्या गाडीच्या आतमध्ये बाबांचा फोटो. ओके, आणि त्याचं एक विशिष्ट होतं की त्या गाडीच्या शेजारी एक छोटीशी वरती काचेच्या वरती एवढीशी घंटा होती. अच्छा, ती घंटा त्याने लावून ठेवली होती. आणि तो आला, तो म्हणला की मैं आपको घुमाऊंगा, आपको जाना है ना नीमकरोली बाबा के दर्शन, मैं आपको घुमाऊंगा, चलो कम दे दो, इतना दे दो. त्यांनी कमीमध्ये आमचं डन केलं. आम्ही विचार करतोय काय करू. अरे बैठो ना, बैठवतो. त्याचं नाव होतं सोनू भैया. म्हणजे तुम्ही मी नंबर पण शेअर करेन की त्याची छोटी गाडी, मोठी अशी गाडी नाही आहे. तर सोनू भैया म्हणून त्याचं नाव आहे. तसं त्याने आम्हाला बसवलं आणि तो म्हटलं की तुम्हाला मी डायरेक्ट नेतो म्हटलं कैची धामचे. तर 4 धाम आहेत कैची धाममध्ये, 4 धाम आहेत. म्हणजे भूमियाधार असेल, काकडी घाट असेल, आपलं कैची धामचं जे मेन मंदिर असेल,
ते एक असेल आणि हनुमानगडी. हनुमानगडी एक आहे. ओके. हनुमानगडीचा एक आहे. तर मग ह्या 4 धामचं आम्ही हे करतो. तर ते ठरलं की आता या एवढ्या एवढ्या पैशांमध्ये हे कर. तरी पण आम्ही अहो असे आहेत आम्ही तसे, तुम्ही जरा कमी करा ना, आम्ही पहिल्यांदा आलो. ठीक आहे म्हटलं, आम्ही तुम्ही तुमच्यासाठी करतो म्हटलं. आणि आम्ही चालू झालो. 23 तारखेला आम्ही तिकडे पोचलो. ओके. तिकडे गेल्यानंतर तो म्हटला की पहिलं आता कैशी थांबलं तुम्हाला पहिलं नाही नेत, मी तुम्हाला पहिलं भूमियाधारला नेतो. म्हणजे हे त्यांनीच फिरवलं. हां. ओके. आता आम्हाला फक्त फिरायचं आहे, त्याला माहिती आहे कुठे काय न्यायचं आहे. आम्ही काही प्लॅन केलेलं नाही आहे. आम्ही बसलो गाडीत, पैसे ठरले, गाडीत बसलो आणि भूमियाधारला गेलो. भूमियाधारच्या इथला दरवाजा बंद झाला होता. किती रात्रीचा वेळ होता? नाही दुपारी, सकाळचा मधला काहीतरी वेळ त्यांचा बंद असतं. अच्छा. मधला काहीतरी वेळ त्यांचा बंद असतं. आणि आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर तो दरवाजा बंद होता, पण सोनूभाईची ओळख होती वाटतं तिथे. तर तो फॉर्ममध्ये सोनूभाई रॉक्समध्येच होते एकदमच. आणि ते तिथल्या माणसांची लँग्वेज एवढी फास्ट पटापट बोलतात ना, तर ते कळत नाही ते काय बोलतात. 2 मिनटं असं काय बोलली असं होतं ते. पण मनाने खूप चांगली माणसं आहेत तिथली. तिथं आम्ही गेलो. भूमियाधाराचं बंद झालं आहे म्हटलं, नाही कुछ नाही मैं देखता हूं ना. आतमध्ये गेलो आणि त्या गुरुजींनी दरवाजा उघडला. ओके. दरवाजा उघडला. आता हितनं चालू झालं मेन खेळ म्हणजे आध्यात्मिक खेळ चालू झाला. आम्ही तिघांनी पाऊल ठेवलं. माझ्या डोळ्यातनं कम्प्लिटली धारा चालू झाल्या. ओके. अश्रू झाले. माझ्या मित्र मनीष, तुषार, अंकित यांनाही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स चालू झाले. म्हणजे ह्यांना पण सेम काही ना काहीतरी घडतंय. म्हणजे चौघांच्याही शरीरामध्ये काहीतरी घडतंय असं आम्हाला झालं. तिकडे गेलो, मारुतीचं दर्शन घेतलं आणि माझ्या डोळ्यामधनं पाणीच थांबतच नव्हतं. मनीषचे एक्सपिरियन्स येतात, त्याच्या अंगामध्ये काहीतरी जाणवत आहे. अंकितला काहीतरी आध्यात्मिक एनर्जी काहीतरी जाणवते. तुषार पण शांत आहे, काहीतरी घडतंय, एवढं चाललंय, काहीतरी होतंय. आम्ही तिकडे गेलो. हनुमानाचं अप्रतिम सुंदर मूर्ती आहे तिथली, भूमियाधारची इथली. हनुमानगडीची इथली पण आहे, इथली भूमियाधारची इथली गेलो, पाया पडलो आणि त्याने सांगितलं की त्याच्या मागे बाबा तिथे ध्यानाला बसायचे. ओके. तर तिथलं पण तुम्ही दर्शन करा, फक्त मोबाईल बाजूला ठेवा, आतमध्ये अलाउड नाहीच आहे. अच्छा. आतमध्ये फोन अलाउड नाहीच आहे. आणि म्हणलं की ठीक आहे. आणि आम्ही 3 जण असे होते की आमचे शब्द संपले होते तिथे. जेव्हा आम्ही पहिलं पाऊल टाकलं आमचे शब्द संपले. आम्ही फक्त अनुभवतोय की काहीतरी चाललंय, आतमध्ये घडतंय काहीतरी. पाय ठेवला, आतमध्ये गेलो. बाबांची जी खोली बघितली, एक 10 बाय 10ची खोली असेल, 10 बाय 15चीच खोली असेल. आणि तिथे असा एक बेड ठेवला होता, म्हणजे खॉट होती बाबांची. आणि तिथे बाबांची जी काही आपण म्हणतो ना कंबल, ती कंबल होती. ओके. आणि त्या कंबलवर फोटो होता बाबांचा. असा आपण फोटो ठेवतो, असा फोटो होता. समोर गेलो, म्हणजे फक्त देहरूपी बाबा नव्हते, बाबा तिथेच होते. एवढी एनर्जी तिथे. मी प्रत्येकाला सांगेन, ट्रिप म्हणून जाऊ नका, तुम्ही आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी जा. डोळ्यामधनं पाणी थांबत नव्हतं. बाबांची एनर्जी जाणवत होती, त्यांचं अस्तित्व जाणवत होतं. व्हायब्रेशन इतके जाणवत होते की पाठीतनं मणक्यातून हजारो असे मुंगळे चढतायत, मुंग्या चावतायत, झिंझिण्या येत आहेत, असे काही वेगळेच व्हायब्रेशन. ओके. आणि ते असे भीतीदायक असे काही नाही आहे, पण ते आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. हात जोडूनच होतं फक्त मी. आणि नुसतं रडतोय. रडणं म्हणजे पण ते वाईट वाटण्याचं रडणं नाही, हेच होते की आलोय मी इथे, बघू शकतोय मी त्या गोष्टी. मी जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं ना, तेव्हा मला एक वाक्य ऐकायला आलं आणि ते मला 4ही धाममध्ये ऐकायला येत होतं. माहीत नाही, तुम्हाला वाटत असेल की ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल, पण मला ते माहीत नव्हतं. तो आ गया बेटा, हे एक वाक्य मला ऐकायला आलं. पहिलं असं झालं की हे बाबांचं आपण डोक्यात धरतोय ना, ते तसं चालू आहे. तर ते आतमधला, बाहेरचा आवाज नव्हता, आतमधलाच आवाज होता तो. मी गेलो, तिथं झालं भरपूर वेळ आम्ही बसलो. त्यांनी हे केलं की आता आपण दुसऱ्या इथे जाऊया. ठीक आहे. मग आम्ही काकडी घाटच्या इथे गेलो. आवर्जून सांगेन, जे कोणी जातील भूमियाधारच्या इथे जातील, काकडी घाटला जा. काकडी घाटला तुम्ही खरंच जा. कारण तिथे काय आहे की तिथे लोकांची जास्त वर्दळ नाही आहे. ओके. आणि ते प्रॉपर घाट आहे काकडी घाटच्या इथला. घाटाच्या साईडलाच खाली नदी आणि तिथं कॉर्नरला त्यांचं मंदिर आहे, आश्रम आहे. तिथे आम्ही गेलो. आता जेव्हा भूमियाधारला इथं आम्ही बसलो, 4 जण गाडीत बसल्यानंतर एकमेकांशी कोणच बोलत नव्हतं.
सगळेजण शांत. मी ह्या खिडकीत तोंड बाहेर काढून, एक जण तिकडे, इकडे, कारण बोलण्यासारखं काही ठेवलंच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एक एक्सप्रेस व्हायला, एक भावना व्यक्त करायला शब्दांची. मला त्या दिवशी असं कळलं की आपले शब्द खूप अपूर्व आहेत. म्हणजे कुठलीही भाषा घ्या, त्या भाषेला तुम्ही सांगितलं ना की ही भावना व्यक्त कर, तर ते नाही मांडू शकत. तिथली कैशी धाममधली अशी भावना आहे जी शब्दांमध्ये नाही मांडता येणार तुम्हाला. आम्ही एकमेकांशी बोललो नाही, आम्ही शांत होतो. काकडी घाटच्या इथे गेलो, तिथनं उतरून खाली गेलो. खाली गेल्यानंतर मोठं वडाचं का पिंपळाचं झाड आहे कुठलं तरी, खूप मोठं झाड, आणि खाली बाबांचं तिथलं छोटंसं असं धुनीचं लावलेलं आहे. तर धुनी म्हणजे तपस्या करताना त्यांची धुनी ठेवली होती, ते वापरत होते तेव्हा, चिमटानी धुनी होती. तर तिथे गेलो, तिथे पण ते व्हायब्रेशन, तिथेही डोळ्यात पाणी, घळघळ घळघळ घळघळ, नुसतं डोळ्यात पाणी. काय होतं काय कळत नाही आहे, नुसतं अनुभव चालू आहेत. आणि तिथे मला झाड खूप, मला असं आतमधनं वाटायला लागलं की काहीतरी आपलं नातं इथे. आणि कंटिन्युअस असं होत होतं की नवीन नाही आहे हे, आपल्या कुठंतरी आतमधलं ओळखीचं स्थान आहे हे, कुठंतरी आतलं जाणवते हे ओळखीचं स्थान आहे. पण असं नाही की हा मी इथे आलो होतो किंवा तसलं काहीतरी एक ते असतं ना की नाही का मागच्या जन्मी पुनर्जन्मी, तसलं काय. पण ते आतमधनं होते की नाही हे स्थान माझ्या काहीतरी जवळ. झाडाला हात लावला, व्हायब्रेशन इतके वाढले आणि झळझळ 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 आवाज यायला लागला. वरती बघितलं, एक माकड त्या झाडाच्या वरती. अच्छा. माकडाला बघून अजून एक आपल्याला एक, अरे मारुती दिसला आपल्याला, मारुती दिसला आपल्याला, फुल खुश आम्ही असलं एकदम. आणि फक्त कैशी धामला जाताना रुमाल घेऊन जायचा, बाकीचे कुठले नशेचे पदार्थ घेऊन जाऊ नका. शांत रुमाल, पण डोळे पुसायला रुमाल, फक्त तेवढाच. आणि तुम्ही फक्त अनुभव. हे आमच्या चौघांच्याही आयुष्यात घडणारी पहिली अशी आध्यात्मिक घटना खूप मोठ्या लेवलची होती. प्रत्येकाला व्हायब्रेशन्स येतात, प्रत्येकांना काहीतरी जाणवते, काहीतरी वाटते, पण एकमेकांकडे कोण बघत पण नाही आणि बोलत पण नाहीये. कारण एक्सप्रेस कसं व्हायचंय हेच आम्हाला कळत नव्हतं. मला तिथे ते झाडाची ते वरती माकड दिसलं, आणि तिथं सहजासहजी माकडे असतात, भरपूर माकडं खूप असतात तिथे, वानर असतात खूप तिथे. पण तिथे मला एकच दिसलं, जे आजूबाजूला कुठलंच नव्हतं. ते दिसलं, मला अजूनही मनातनं भरून आलं. आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपण म्हणतो यार मारुती आपल्याला दिसला तिथे. शांत मी बसलो. अंकितला, माझा पार्टनर पण आहे, जो मित्र पण आहे, तर त्याला पुढे तिथे एक एवढं मोठं फुटप्रिंट दिसलं. ओके. आता ते काय आहे की तो उतारावर आहे काकडी घाट, तर ते स्लोप वरनं गेल्यानंतर तुम्हाला मंदिर दिसतं, आणि मंदिराच्या इथे हनुमानाचं आणि बाबांचं असं हे जो मंदिर आहे, तर त्याच्या ते एका पॉईंटला, आणि त्याच्या खालनं परत अजून एक उतार आहे, आणि तिथे ते वडाचं झाड आणि त्यांची धुनी ठेवलेली ती जागा आहे. तर तिथे माती, तर त्याला खूप मोठा असा फुटप्रिंट दिसला, आणि तो म्हणला की हे वेगळाच होता. अच्छा, हे वेगळाच होता. नंतर आम्हाला जे आपण सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर जे फोटो बघतो बाबांच्या पायाचे, तो त्याचा मिळता जुळता होता. ओके. मी असं म्हणू शकत नाही किंवा तोही असं म्हणू शकत नाही की तो एक्झॅक्टच असेल, पण तो खूप मिळता जुळता होता त्याच्याशी. अच्छा. ते एक झालं. आता मनीष वरती चालायला लागला, आणि आम्ही ह्याच अनुभवामध्येच आहोत अजून. मनीष वरती चालायला की आपण जायला जाऊ म्हणून, तर आतमध्ये पुजारी कोण नव्हते. अचानक पुजारी येत आहेत, धावपळ करत, प्रसाद घेतला का, प्रसाद लिया आपने प्रसाद लिया. मला असं झालं की हे कुठून आले, माहीत नाही काय. आणि आम्ही असंच निघालो होतो, नाही प्रसाद खाके जाणार, प्रसाद लो. त्यांनी मनीषने हात वरती पुढं केला, आणि आम्हाला माहित नाही काहीच. आणि अचानक कुठून आले, काय आले, आम्हाला प्रसाद देत आहेत, मोकळ्या हाताने जाऊन देत नव्हते. हे एक खूप, प्रसाद घेतला, मी घेतला, अंकितनी घेतला, आणि तिथनं आम्ही निघत गेलो. आता जे भूमियाधारचे ते आम्हाला जे गुरुजी दिसलेत, त्यांचा चेहरा आणि काकडी घाटचे इथे दिसलेले गुरुजी त्यांचा चेहरा कुठेतरी आम्हाला सिमिलर वाटतोय. म्हणजे हे एक सारखेच दिसत आहेत, असं झालं. म्हणलं ठीक आहे, असेल काहीतरी. तिकडनं आम्ही कैशी धामच्या इथे आलो, जिथं आता म्हणलं आता प्रॉपर धाममध्ये आलो, मेन धाममध्ये आलो. कैशी धामच्या इथे पण आतमध्ये आम्ही पाया पडलो, आणि जो काही अनुभव, मी सांगतो काय की माझे शब्द नाही आहेत तेवढे, मला वाक्यरचना पण नाही करता येणार, शब्दांमध्ये पण नाही सांगता येणार, पण आध्यात्मिक रित्या ते खूपच वेगळा अनुभव होता. असं तिथली हवाच वेगळी आहे,
तिथलं पाणी वेगळं आहे, तिथलं तिथली जागा वेगळी आहे, त्या जागेवर त्यांचं अस्तित्व अजूनही जाणवतं. काकडी घाटची इथे आल्यानंतर पण सेम आतनं आवाज बेटा तू आ काय, परत आतमधनं आवाज, नुसता आवाज येतो, परत डोळ्यातनं पाणी येतंय. प्रसाद घेतला. आता आम्ही निघालो आणि ते जे माकड झाडावरती बसलो होतं, आम्ही त्या गेटपर्यंत आलं तर ते माकड तिथपर्यंत आलं. अच्छा. आणि माकड वानर अजूनही खरंच नाही फरक पडत, म्हणजे मला फरक कळत नाहीये वानर आणि माकड, मला आहे फरक आहे तो. आणि जे काय वानर माकड जे होतं तिथे आलं आणि ते माझ्याकडे बघायला लागलं आणि मी पण त्याच्याकडे बघायला लागलो. आता असं म्हणतात ना की वानर आणि माकडाला आपण स्टेअर केलं तर त्यांना असं वाटतं की हे आपल्याला चिडवतायत का काय, आणि ते अंगावर येतात एकदम. आता हे मी ठरवून खरंच काही नाही झालं, पण ते सेकंदाचं इतकं होतं की माझ्या मनात अशी श्रद्धा होती की अरे काहीतरी मारुती राजा असं दर्शन द्यायला आला असेल. तर ते वानर तिकडे आलं आणि मी त्याकडे बघतोय आणि तो माझ्याकडे बघतोय. असं काही सेकंद चाललं, म्हणजे असं पण नाही की 1-2 सेकंद, असे 5, 10, 15 सेकंद झाले आणि असं काहीतरी बघतोय आम्ही. आणि मी माहित नाही, मी घास तिकडे ठेवला, म्हटलं प्रसाद आहे खा तू पण, आणि तिकडनं आम्ही निघून गेलो. तो एक्सपिरियन्स अजूनही अंगावर. तिथले गुरुजी पण, पहिल्या ठिकाणचे गुरुजी पण सेम. ते वानर तिथे दिसले आपल्याला, फुटप्रिंट दिसलेत, कळत नाहीये शरीरात काहीतरी होतंय, काहीतरी जाणवतंय. गाडीत बसलो, म्हणलं ठीक आहे आता आपण कैची धामला आल्यानंतर बाबांचं अस्तित्व अजून जाणवलं. म्हणजे पण सगळ्यात जास्त तुम्हाला आता काय होतं की वर्दळ, मी हा विषय असा सांगेन की जे कोण कैची धामला जाणार आहे, तर आता कैची धामला कशी गर्दी जास्त होते ना, तर ह्या जाग्यांचं असं आहे की जिथं जास्त वर्दळ नसेल किंवा ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही जा. म्हणजे तुम्हाला काय होईल की स्वतःला ती अनुभूती किंवा अनुभव हे घेण्यासाठी तुम्हाला ते त्या कॉन्शियसमध्ये तुम्ही असाल. करेक्ट. कारण मग गर्दी असली की तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार. म्हणजे गर्दी कधी मे मंथ वगैरे मध्ये असते? मे मध्ये असते. आम्ही सप्टेंबरमध्ये गेलो होतो. खरं तर सप्टेंबर महिन्यापासून त्यांचं चालू होतं. ओके. हा, पावसाळा तिथं हेवी असतो खूप. अच्छा. पावसाळ्यामध्ये नाही, पण एक थंडी आणि गरमीच्या सीझन मध्ये तिथे. पण शक्यतो बघायचं की बाबा सण उत्सव ज्याला जायचं ते तो कधीही जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला बोलवणं आलंय तो पावसात पण जाणार, ज्याला बोलवणं खरंय, आम्हाला जसं बोलवणं आलं होतं. तर आपण काही आपलं फक्त एवढंच की मनात ठेवायचं, इच्छा आहे बाबा तुम्हाला भेटायचंय, बाकीचं बाबा बघून घेतात. त्यामुळे फक्त एवढंच की मी इच्छा ठेवायची. तरी शक्यतो आपण त्यातल्या त्यात असं की बाबा गर्दी कमी असं, कारण काय आपल्याला जास्त वेळ बसता येतं, आपल्याला थोडं तिथले व्हायब्रेशन जाणवतात, तर ते फिलिंग खूप भारी असतं. आणि ते असं झालं की ते झाल्यानंतर असं होतं की अरे वेळ खूप कमी मिळाला, आपण अजून थांबायला पाहिजे होतं, अजून आपण तिथली व्हायब्रेशन एनर्जी, त्या वेव्स आहेत, त्या फ्रिक्वेन्सी आहेत, त्या आपण घ्यायला पाहिजे होत्या. असं होतं. कैची धामला आलो आणि हनुमानाची मूर्ती, काय मूर्ती आहे तिथली, देवीची मूर्ती आहे, शंकराचं, रामाचं, म्हणजे ते सांगतोय ना शब्द खूप कमी पडतात. आणि बाबांच्या मूर्तीसमोर जिथं मी आलो, असं आम्ही सगळेजण अक्षरशः भावनिकरित्या फुटलो होतो. माहीत नाही का, म्हणजे आपले बाबा आहेत, आपलं कोणतरी जवळच आहे, आपलं काहीतरी आध्यात्मिक कनेक्शन वाटत. आणि होतात ना की प्रत्येकाला काही ना काहीतरी एक असं की बाबा एक लहान मुले आईजवळ गेले की आई म्हणून रडायला लागतं, किंवा आई म्हणून त्याला असं की आई मला असं झालं, असं. तसं आमचं प्रत्येकाचं असं होतं की त्यांच्या समोर आलं ना आम्हाला असं झालं की अरे यार बाबा असं झालं. पण असं काहीच कनेक्शन नाही हो, की नाही का असं लहानपणापासून अरे हा मला बाबा माहिती आहेत, मला बाबांचं हे सगळं माहिती आहे, काहीच नाही. दिसल्यावर समोर असं आमचंही झालं, व्यक्त झालो आणि तिथनं आम्ही निघालो. तिथे पण कैची धामला तोच आवाज. ओके. हा काय बेटा, तो आवाज सेम, तो कानातच आवाज. परत तिथले जे गुरुजी भेटले, आम्ही परत तिथले सिमिलर आहेत गुरुजी. असं होतं. तिथं बोललं कोण नव्हते. चारी धाम आम्ही एवढ्या विषयांवर गप्पा गोष्टी करणारा, चेष्टा मस्करी करणारा आम्ही, आमचा ग्रुप आहे. पण आम्ही 4 जण चारही धाममध्ये एकमेकांशी खूप, म्हणजे एक शब्द फार लिटरली एक वाक्य बोललो असेल, याच्या पलीकडे काहीच बोललो नाही. आम्ही एकमेकांशी बघत पण नव्हतो, बोलत पण नव्हतो. आम्ही फक्त आणि फक्त त्या अनुभव घेत होतो, कारण आम्हाला गप्पच केलं होतं. आम्हाला त्या आध्यात्मिक शक्तीने गप्प केलं होतं. आणि असं होतं की तुम्ही फक्त हा अनुभव घ्या. कैची धाम आम्ही केलं, तिथला प्रसाद आणि या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या. तिथनं आम्ही परत रूमच्या इथे आलो की आता थांबूया आणि हनुमानगडी उद्या करूया. ओके. 24 सप्टेंबरला करूया, कारण आता एवढं पॉसिबल नाहीये. बरोबर. तर आपण जरा थांबूया. सोनूबाई
अचानक आमचे हिरो ते पण आले तिथले. ते म्हणले की तुम्हाला नैनितालमध्ये आम्ही मस्त हे करून देऊ, रूम हे करून देऊ. आता कसं होतं की कधी कधी आहे ना आपण विश्वास, अरे हे आपल्याला चांगलं माणूस जास्त वागायला लागलं तरी पण आत्ताच्या काळात असं की अरे हा डाऊट आहे, हा काय एवढा चांगला वागतोय. भक्ती करणारं कोण दिसलं तर डाऊट येतो, हा अति भक्ती करतोय म्हणल्यावर काहीतरी स्वार्थ असणार याचा, खूपच खरं बोलणारा माणूस नाही नाही काहीतरी ह्याच्या मागे काळबेर असणार आहे असं. आणि हे चालतं. बरोबर. आपलं असं झालं की अरे सोनू भैया खूपच असं हे होतात, मी करतो ना, मी घुमवतो ना, मी करतो. बरं जर सोनू भैयाचं तुम्ही जे घंटेचं मग अशी हे दिलं होतं ना, तर प्रत्येक ठिकाणी तिथे छोटी छोटी मंदिर आहेत. ओके. देवीचे मंदिर असेल, याचे मारुतीची मंदिर असतील किंवा अशी छोटी छोटी मंदिर आहेत कुठली कुठली. तर जिथे मंदिर ते गाडी चालवताना मंदिर पास व्हायचं ना, ते घंटा वाजवायची गाडी टन. मग मनीषने विचारलं की हे तुम्ही का, अंकित मनीष त्यांचं झालं होतं, तुम्ही घंटी ते म्हणतात की गाडी चालवताना ते उतरून पाया पडणं शक्य होत नाही किंवा नॉर्मली हात आम्ही स्टेअरिंगवर आमचे हात, पण आम्हाला तिथं आम्ही आलोय किंवा आम्ही तुमचं दर्शन घेतलं हे आम्हाला जाणून द्यायचं असतं, म्हणून मी ती घंटा बसवली. जेव्हा जेव्हा तुम्ही फक्त ते वाजवतो आणि गाडी चालवतो. बरोबर. तर ते पण आम्हाला खूप आवडलं. रे छान आहे यार, कुठे काहीतरी. त्याला त्यांनी आम्हाला नैनितालला जागा बघून दिली. काही ज्यांना राहायचंय त्यांनी, ज्याचं झालं ते तर काही मध्ये खरंच राहू शकता जर त्यांना बुकिंग मिळालं तर. पण फार फार तर काय लोक भरपूर तिथे, बुकिंग खूप जास्त होतं. तर आम्ही थोडं अलीकडे नैनिताल म्हणून गाव आहे. नैनिताल म्हणजे नैना देवी आहे, तर त्याच्या शेजारी तळ आहे म्हणून नैनिताल. ओके. म्हणून तसं ते नाव आहे तिथे. तर तिथे आम्हाला जवळच एक रेस्टॉरंट मिळालं, हॉटेल मिळालं. तिथे आम्ही राहिल्यानंतर आम्ही डिस्कस करतोय, अरे आपण 3 ठिकाणी गेलो, तिथले गुरुजींचे सिमिलरच होते. म्हणजे पोशाख नाही, त्यांची शरीरी यष्टी पण ते दिसायला पण असे सिमिलर होते, एकदम सिमिलर होते. बरं आम्ही बसलो आणि मग प्रत्येक जण सांगतोय की अरे तू हा अनुभव शेअर केला. मग आम्ही बोलतो झालो, अरे तू हा अनुभव शेअर केला, अरे हो मला पण असा आला, मला असा अनुभव आला, तुला पण अशा आतमधनं व्हायब्रेशन जाणवत होते का? अरे हो मला पण व्हायब्रेशन जाणवत होते. ते मारुतीचं तो म्हटलं अरे मला ते फुटप्रिंटचं जाणवलं मला पण काही गोष्टी इतक्या सिमिलरच होत्या ना. काकडी घाटला जे व्हायब्रेशन जाणवलेत, अप्रतिम जाणवलेत. काकडी घाटला अप्रतिम. भूमियाधारच्या इथे बाबांचं अस्तित्व खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर, असं वाटतं रे फक्त दिसत नाहीये डोळ्यांना बाबा. भूमियाधारच्या इथे तुम्ही जा, तुम्हाला तिथे त्या पलंगावर बसलेले बाबा दिसणार. फक्त डोळे मिटा किंवा डोळे नाही मिटले तरी तुम्हाला ते बाबा दिसणारच. एवढी त्यांची एनर्जी, एवढं ते काय स्थान असेल ना आपण म्हणतो ते. बरोबर. आणि आपल्या म्हणलं ना सायकोलॉजी जे काय तर्कविर्क वापरतो त्याच्या पलीकडे सगळं एक वेगळीच एनर्जी. तिथनं आलो आम्ही, राहिलो नैनितालच्या इथे. आम्ही नैनितालला राहिलो आणि रात्री 3:30-3:30ला मला आवाज आला, असं एंटर होण्याचा आवाज आला खिडकीतनं. असं एंटर होण्याचा मला आवाज, खडकन येतं आणि खिडकी लावतोय. तर तिथं वारं बिरं पण असं काही अशी एवढं सुटलेलं नव्हतं. आपण हॉरर स्टोरी बिरीमध्ये बघतो किंवा असं काही नव्हतं. पण मला तो आला आवाज आणि नंतर मी म्हटलं की ठीक आहे बाबा आपण झोपून जाऊया, नको इथे कुठे काय, आणि ह्यांना कसं उठवायचं. पण सगळे जमले होते कारण आम्ही कंटिन्युअस प्रवास करून, प्लेनने प्रवास करून आम्ही आलो. लगेच ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमधनं जसं आलो आम्ही, फक्त ते सोनूबाईंनी आम्हाला एक काही अमाऊंट देऊन तात्पुरतं एका लॉजवर थांबवलं फक्त फ्रेश व्हायला. ओके. फ्रेश होऊन आम्ही परत गेलो कारण आमच्याकडे दिवस कमी होते. ते केल्यानंतर आम्ही दमलो होतो, आम्ही झोपलो. सकाळी उठल्यानंतर म्हटलं की अरे मला असं आलं आवाज आला. म्हटलं मला माहित नाही का, पण ती खिडकी उघडीच होती तिथे. ती खिडकी प्रॉपर उघडत नव्हती तेव्हा, जाम झाली होती, पण ती खिडकी उघडलेली होती तिथे. ओके ठीक आहे, आता काय करायचं रे, आता आपण गाड्या घेऊया आणि आपण परत फिरूया तिथे. कासार देवी आणि हे आहे तिथे. कासार देवीचं खरंच तुम्ही जाऊन या, आमचं हुकलं कासार देवीला जायचं. पण ज्यांना शक्य होईल त्यांनी 4 धाम आणि कासार देवी करा, कारण तिथलं पण मेडिटेशनचं जे स्थान आहे ते खूप जागृत आहे. तिथे मेडिटेशन वेगळ्या लेवलचं होतं असं सगळेजण म्हणतात. आमचं खरंच दुर्दैवाने आमचं ते पहिल्या वेळेस आमचं हुकलं. पण जे जाणार ते तिथे नक्की जा. ओके. कारण तिथे भरपूर ते जागाच अशी की स्वामी विवेकानंदांनी तपस्या केलेली जागा आहे तिथली पवित्र. हे 4 लोकेशन जे आहेत धाम हे जवळ आहेत की डिस्टन्स आहे चांगलंच? भूमियाधार आणि कैची धाम ह्याच्यामध्ये जवळपास 5 ते 7 किलोमीटरचा, 6-7 किलोमीटर हार्डली हे असेल. काकडी घाट जरा थोडं लांब आहे. आणि नैनितालच्या इथेच हनुमानगडी आहे. अच्छा. हां. आणि हे चालू असताना ना माझी बायको प्रेग्नंट होती. ओके. तिला 7वा-8वा
7वा-8वा महिना चालू होता तिला. 7वा महिना संपला, 7वा संपत आला होता महिना. आणि ती घरी होती. आणि मी 24 सप्टेंबरला आम्ही परत दुसऱ्या दिवशी कैचीधामला गेलो. आतमध्ये गेलो आणि आरती, आम्हाला बाबांची आरती घ्यायची होती. आतमध्ये गेलो, परत ती एनर्जी, परत ती वाईब, परत डोळ्यातनं पाणी. आता ती जर पहिली फेज होती असं आपण समजूया की बाबा आध्यात्मिक आपण म्हणतोय कनेक्शन. दुसऱ्या दिवशी मधला गॅप गेला होता, परत तुम्हाला सेमच एनर्जी. बरोबर, सेम तसंच, सेम एनर्जी, सेम तेवढंच पावित्र्य जाणवते, तेवढंच सगळं जाणवते. आतमध्ये गेलो आणि आरती चालू झाली त्यांची. आणि गर्दी होती तेव्हा, गर्दी भरपूर होती. तर ते तिथं आहे ना, ते फ्लोटिंगली त्यांनी असा टर्न ठेवला आहे. म्हणजे सरळ गेल्यानंतर पहिलं देवीचं दर्शन होतं, मग कृष्णाचं असेल, नंतर मग तिथे हे आपली शंकराची पिंड आहे, श्रीराम आहे. ओके. आणि पुढे गेल्यानंतर मग मारुतीचं आहे. त्या शेजारी हे लावलेलं आहे, हनुमान चालिसाचं भिंतीमध्ये कोरलेलं आहे. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर बाबांचं जे समाधीचं आहे ते, तिथे बाबांची अस्थिकलश अजूनही आहे असं म्हणतात. हां, बाबांचं अस्थिकलश. तर तिथे आल्यानंतर मग सिद्धिमाचं म्हणून बाबांचे जे हे होते ते, तर त्यांचं पण आहे. कात्यायनी देवी म्हणून म्हणायचे ते बाबा त्यांना. तर शक्ती स्वरूप म्हणून मानायचे सिद्धिमाला. तर त्यांचं पण तिथे आहे. आणि त्यानंतर संतोषी मातेचं काहीतरी तिथे मंदिर आहे. तर असा वळसा घालून तुम्हाला जावं लागतं. तर माझं मनात हे होतं की तिथे थांबायचं आणि हनुमान चालिसा म्हणायचा. ओके. भीमरूपी म्हणू, हनुमान चालिसा म्हणू, काहीतरी म्हणूया आपण. तिथे आलं तर काहीतरी करून जाऊ. पण गर्दी अशी होती की तिथे थांबताच येत नव्हतं आणि कंटिन्यूस आम्हाला पुढे जा करत होते. मग मी पहिल्यांदा गेलो आणि पुढे जाऊन परत आलो. मग सेम माझा मित्र मनीष, अंकित आणि तुषार आणि मी, आम्ही असंच करत होतो की मग आमची दुसऱ्यांदा झालं. दुसऱ्यांदा पण मला नाही थांबता आलं. मग मी काय केलं, तिथे आतमध्ये एक बुक स्टॉल आहे. तर त्या बुक स्टॉलची इथे आपण फक्त जाऊन थांबूया आणि असं त्यांना दाखवूया की आपण काहीतरी घेतोय, म्हणजे आपल्याला थांबता जास्त वेळ येईल आणि आपल्याला समोर बघता येईल. असं झालं. म्हणजे मारुतीची मूर्ती पण इतकी, त्याचे डोळे इतके जिवंत वाटतात ना मारुतीचे, खरंच. म्हटलं त्याच्या डोळे घालून आपण हनुमान चालिसा म्हणायचं, मन भरलं जाईल. तर तिथे ती ऊर्जा आली की काय पाहिजे तुम्हाला, काय म्हटलं पुस्तक घेतोय. अच्छा, कुठलं? मग तेवढ्यात जे पुस्तक समोरचे होते, हा तुम्हाला कुठलं पुस्तक पाहिजे? म्हटलं कुठलं? हे किती नाही. आता ते बोट आपापसात इथे आलं, हे कुठलं आहे? तर ते म्हटले असं आहे, हे बाबांच्या ह्याच्यावर आहे. म्हटलं द्या हे. ते घेतलं आणि तिथनं परत बाहेर पडलो. म्हटलं आता काय होणार नाही आहे, म्हटलं शक्य. मला घरनं बायकोचा फोन आला. म्हटलं अरे तुझं काय म्हणजे झालं का तुझं दर्शन? म्हटलं हो, आत्ता झालं, खूप बरं वाटलं. काय म्हटलं तुला सांगायचं आहे पण त्यात नंतर सांगते, पण चिडचिड करू नको, तू पॅनिक होशील किंवा तुला त्रास होईल किंवा काळजी वाटेल म्हणून तुला सांगितलं नाही. मी जॉबवरनं जाताना गाडी लावली आणि मी पडले. ओके. मला 2 मिनटं म्हटलं आता ही प्रेग्नंट, ही पडली. मला 2 मिनटं सुधरत नव्हतं की अरे आता काय. आणि कट्टू लिटरली खोटं नाही, जेव्हा मी ती त्याच्या अगोदरची जी फेरी मारली होती आणि मारुतीकडे मी जेव्हा बघत होतो तेव्हा मी आपलं असतं नॉर्मल माणूस की अरे बाबा घरच्यांना सुखी ठेव, माझ्या घरच्यांचं रक्षण कर, माझी बायको प्रेग्नंट आहे तिची काळजी घे, आईवडिलांचं चांगलं कर, घरातली अवस्था परिस्थिती जी काय असेल आमचं घरात दुःख देऊ नको, दारिद्र्य देऊ नको, हे आपले बेसिक आपले चालू. हे करून बाहेर आलं, मला तो फोन आला आणि कट्टू तो फोन आला की अरे मी पडले होते. म्हणलं आता कुठेस तू? म्हणले आता काही नाही, मी घरी आली आहे, मी दवाखान्यात गेली होते. तर पडले म्हणजे मी प्रॉपर तशी काय आपल्या डोळ्यासमोर नाही ते विचार येतात. 7वा-8वा महिना याच्यामधला. म्हटलं आता काय? म्हटले मी दवाखान्यात जाऊन आली, ते स्कॅन केलेलं आहे, बाळाला काही झालेलं नाही आणि मी उलटी पडली, म्हणजे बसली गेली खाली, त्यामुळे मला प्रॉब्लेम आला. मला कट्टू ते मी म्हणजे मारुतीला 2 मिनटं अगोदर मी मारुतीला जे मागितलं होतं ते सकाळी, म्हणजे भले ते सकाळी झालं असेल पण मी माझ्या मनात त्या होते गोष्टी. त्याला असं झालं की मनीष आणि अंकित शेजारी होते. अंकित आणि तुषार हे जरा थोडे लांब होते गर्दीमुळे, मनीष माझ्या शेजारी होता. म्हटलं मनीष असं झालंय. मनीष म्हटला चल अजून एकदा जाऊन आता हे झालं ना, आपण अजून एकदा जाऊन. बरोबर. म्हटलं चल मनीष आपण जाऊन. मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर माझ्या मनातली इच्छा, तिथे कैची धामला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला असं वाटतंय की त्या इच्छा त्या वेळेला पूर्ण नाही, असं नाही होणार. प्रत्येक वेळ ठरलेली आहे, त्या इच्छा तुमच्या होणार. आतमध्ये गेलो 4थ्या हेलपाट्याला. मी परत दर्शन घेतलं आणि मध्ये एक छोटीशी एक जागा आहे, त्यांनी ते रेलिंग केलेली आहे आणि जो मी तुम्हाला सांगितलं ना तो राऊंड आहे पूर्ण, तर त्या रेलिंगच्या मध्ये माणसं बसतात. तर ते त्यांनी लॉक लावलं होतं आणि मी जेव्हा 4थ्यांदा आतमध्ये मनीष मला घेऊन गेला तेव्हा ते लॉक उघडलं होतं.
आणि मी तिथे बसलोय, म्हणलं मला वाचायचे. समोर हनुमान चालीसा आणि याचे ते बकेटमध्ये पुस्तकं ठेवलेली. म्हणलं अरे मला वाचायचं होतं, हे समोरच आहे. मी मारुतीच्या समोर, गर्दी नाही, त्या रेलिंगच्या मध्ये बसलोय आणि हनुमान मनापासून जेवढं जमेल तेवढं हनुमान चालीसा असेल, रामस्तुती असेल, भीमरूपी असेल, सगळं म्हणलं. आणि म्हटलं की देवा खरंच तू इतकी काळजी घेतो, इतकी आमची काळजी घेतो. बरोबर. हे होत असताना आता हे माझं चालू होतं. हे जेवढं मी सांगतोय हे मी माझं सांगतोय. अंकितला तिथे गेल्यानंतर त्या बाबांच्या कळसाचं, हे मारुतीचं जे कळस आहे, मंदिराचा कळस आहे, वरती निळ शुभ्र आकाश आहे, ढग बी काही नाही. त्याला एक ढगांचा प्रॉपर ओम दिसला फक्त कळसावर. ओके. बरं, आपण जे ढगांची जे आकृती लहानपणापासून म्हणतो किंवा तर त्या एक सायकोलॉजी वाईज मनी विचार केल्यानंतर ती आकृती आपण एक तर आकृती शोधतो आपण ढगांमध्ये, तर असं असू शकत होतं. तिथे एकही ढग नव्हता. ओके. तिथे ढग नाही, काही नाही, पूर्ण निळ आकाश पूर्ण. आणि बरोबर कळसाच्या वर प्रॉपर ओम दिसला. ओके. हे ओम त्याला दिसला, त्याला सुधारलं नाही की बाबा हे काय चाललंय. त्यांनी तुषारला सांगितलं आणि त्यांनी मनीषला पण सांगितलं. तुषारला सांगितलं, ते बरोबर बघितलं. मनीषला सांगूसपर्यंत तो थोडा फेड होत होता ओम. आता हे जेव्हा प्रचिती येतात, हे जेव्हा अनुभव येतात, तर एकदम मोबाईलमध्ये फोटो काढायला असं नाही होणार ते, कारण तुम्हाला ते तो वेळच कमी मिळाला. आणि खरंच अशा गोष्टींचे फोटो काढले जाऊ पण नाही, कारण त्याचं भांडवल वेगळ्या पद्धतीने होईल किंवा ते घेणार नाही प्रत्येक जण. पण तो एक अनुभव त्याचा आला की त्याला ते ओम दिसला आणि त्याच्याही अंगावर काटे शहारे. ज्यांनी बघितलं त्यांना पण अरे काय चाललंय आपल्या आयुष्यात. तिथे पण प्रसाद, कुठंही प्रसाद आम्हाला मागायला लागला नाही. म्हणजे मागणं तर सोडून द्या, तिथे हक्काने तुम्हाला दिलाच जातो. ओके. तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. तुम्ही या तिथे बघा. फक्त एवढंच की गर्दी तुम्ही मेंटेन करून ठेवली पाहिजे. हे झालं. आणि आता हिथनं आम्ही परत म्हटलं गाडीने हे करायचं, यायचं म्हटलं. आता आम्ही 4-5 हेलपाटे मारले आणि तिथले आम्हाला आरती मिळाली खूप छान. आपण आतापर्यंतच्या हनुमानाच्या आरत्या एकदम झांज, आता नगारे, ढोल, विल, कैचीधाम मधली आरती तुम्ही बघा, ती डिरेक्टली मनाला जाऊन भिडते. इतकी शांत आणि सुमधुर, मुक्त मधुर आवाज. तर 2च त्यांच्या टाळ असतात आणि ते फक्त त्या लाकडी ह्यानी ते वाजवतात. अच्छा. आणि ते पूर्ण फिरवतात. इतका शांततेत त्यांची ती आरती चाललेली आहे आणि फक्त आरतीकडे बघत बसावं वाटतं. हे बाबांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही रिकाम्या हाती या आणि भरभरून घेऊन जा. बाबांचं असं खरंच म्हणणं नाही की मला कंबल चढवा किंवा मला हे करा ते करा, ते काहीच नाही म्हणणं. हे फक्त आपली मान्यता किंवा त्याचं काय आहे की तिथे आपण फॉर एक्झाम्पल काहीतरी एक स्वरूप आपण धरू की कंबल, फॉर एक्झाम्पल बाबा आता कंबल घालायचे, मग आपण कंबल धरली आणि त्यांना ते गुरुजी असतात ते पायाला लावतात, चरण स्पर्श करतात आणि तुम्हाला ती परत देतात. नवस बोलायचं असेल किंवा काही करायचं असेल तर तुम्ही ते कंबल हे करू शकता आणि ती कंबल तुम्हाला परत देतात. ते परत तुम्ही घरी जाऊन देवाऱ्यात ठेवू शकता, पूजू शकता. आणि पुढे गेल्यानंतर तिथे स्टॉल्स आहेत. तर तिथं मला एवढी एक गदा दिसली. अच्छा. पितळी गदा होती. मला ती खूप हिट झाली. म्हणलं पितळी गदा घेऊया आपण. ते मी ती पितळी गदा घेतली आणि ती गदा घेतल्यानंतर मग आम्ही म्हटलं आता चला आता जाऊया. आता आमची आली ट्रेन. आता झालं आपलं दर्शन झालेलं आहे, आता आपल्याला जायचं आहे. गेल्यानंतर सोनू भैयांना फोन केला, तिकडनं बसलो गाडीत. आता जातात आम्हाला हनुमानगडी. तर आम्ही हनुमानगडीमध्ये गेलो. हनुमानगडीचं प्रॉपर धुकं, थोडासा पाऊस पडला होता आणि धुकं प्रॉपर पडलं होतं आणि साईडला फक्त एक शांतता आवाज, श्रीराम जय राम जय जय राम. वरती आम्ही हनुमानगडी तिथं चढत गेलो. ते टेकडीवर आहे, टेकडीवर मंदिर आहे ते. आम्ही असं वरती चढत गेलो. एक 10-15 फुटी मारुती आहे लाल रंगाचा. तो इतका जवळ, इतका तेजस्वी रूप आहे. हनुमानगडीचं इथलं दर्शन घेतलं, सेम परत तेच अनुभव. तिथे तोच आवाज, पण आता ते यूज टू झालं होतं. करेक्ट. तोच आवाज, डोळ्यातनं पाणी तेच, त्याच धारा, परत तो गुरुजींच्या ह्याचं पण तेच. पण आता आम्हाला असं झालं होतं की अरे हो, हे एक चमत्कार आहे आम्हाला कळाला. तिथल्या नंतर आम्ही बसलो गाडीत बसल्यानंतर आम्ही निघालो. आमची जी ट्रेन होती, आम्हाला आता कळालं की आम्ही पण काय पोहोचू शकत नाही वेळेत. बरोबर. कारण कैचीधामला आता तो घाटाचा रस्ता आहे आणि तो खूप अरुंद आहे. आता आमचं की आम्ही जे काही वेटिंगला होतं ते आमचं आता गेलं. वेटिंगचं मी चेक करतोय, अजूनही वेटिंग आहे. आम्हाला सीट कन्फर्म नाही झालं. कसं बसं करत त्या सोनू भैयाने आम्हाला तिथपर्यंत नेलं. आम्ही त्याला पटकन पैसे दिले, उठलो आणि ट्रेन
ट्रेन आम्हाला पळत पळत ट्रेन पकडली आणि आम्ही बसलो आणि ट्रेन चालू झाली. आतमध्ये चढलो आणि ट्रेन चालू झाली. ट्रेन चालू झाली. आता आपल्याकडे तिकीट नाहीये, कन्फर्म नाहीये. आता तो जवळपास एक 6 ते 8 तासांचा प्रवास आहे. करेक्ट. आता काय करायचं. आता म्हटलं आता काय बसूया, असं बघूया आता कुठे काय जागा मिळते का काय मिळते का. तर माझा मित्र मनीष, तर एक TC आला. तर TC सगळ्यांना चेक करत होता, असं आहे तुमचं तिकीट कुठलं नाही कुठलं. तर आता ते आल्यानंतर मला असं आलं की आपलं आता वेटिंग आहे, आता आपल्याला हलवणार इकडनं तिकडे. राईट. किंवा तुम्ही आता इथलं नाही आहे तर तुम्ही जाऊ तिकडे. म्हटलं आता ते TC बोलतील मनीषशी. ते मनीषशी बोलायला लागले आणि माझ्या डोक्यात विचार काय की अरे आता नाही, आता आपल्याला फाईन बसणार किंवा आपल्याकडनं काहीतरी आता हे करणार, पैसे काय. बरोबर. म्हणलं मनीष बघ बाबा तू काय कर. अरे तो म्हटलं थांब फक्त बोलतोय मी, तर काय बोलतात. लिटरली ते TC वाले काका आले आणि ते त्यांचे मनापासून व्यक्त करायला लागले की अब इसको देना पडेगा, ये अभी खाली नहीं है, अभी ये आया है, ये अभी आया है. आता ते त्यांचेच बडबड होते, पण ते मनीषकडे व्यक्त होत होते. हे सगळं होताना व्यक्त झाले आणि म्हणले आपका क्या. आता म्हणले की आमचे ते सीट आहेत पण आमचे ते वेटिंगला होते. आणि असं त्याने सांगितले हे 3-4 सीट खाली आहेत की तुम्ही तिकडे जाऊन बसा. अरे बापरे. झोपा म्हणजे स्लीपर होता प्रॉपर. आम्हाला 4 सीट रिझर्वेशन कोणीतरी केले होते, ते आले नव्हते. आम्हाला प्रॉपर तिथला मिळाला. आम्हाला असं आलं की वा बाबांनी सोय करून ठेवली. म्हणजे ट्रेनचा आणि बाबांचा किस्सा तर अगोदरपासून माहितीच होता. म्हणजे बाबांचं असं होतं की रिझर्वेशन क्या होता है, रिझर्वेशन तुम्ही आले ना बसा ना तुम्ही. आता तुम्हाला अशा पद्धतीने मी आणल्या, आता जाताना मी तुम्हाला असं नेईल का. नाही. पुण्याला आल्यानंतर चौघांनाही हे रिअलाइज झालं की आपण एक चीफ गेस्ट होतो, आपण VIP गेस्ट होतो. आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणी एवढं VIP आणि एवढी ट्रीटमेंट चांगल्या लेवलची दिली नाही. तुमच्या खाण्याची काळजी घेतली गेली, तुमच्या प्रवासाची काळजी घेतली गेली. माझा आयुष्यातला पहिला विमानाचा प्रवास, परत त्या ट्रेनमधली, म्हणजे असं कुठंच नव्हतं. तुम्हाला प्रत्येकाला अनुभव येईल. फक्त मनात तुम्ही श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, बाबांवर सोडा. आणि मेन म्हणजे बाबांवर सोडा. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, प्लॅनिंग करा, सगळं करा. बाकीचं बाबांवर सोडून द्या. बाबा आत्तापर्यंत माझ्यासाठी केलेली सगळ्यात चांगली अरेंजमेंट ही म्हणजे बाबांनी माझ्या जे काही केले ते खतरनाक केले. आणि तिथनं आल्यानंतर एक गोष्ट खूप छान झाली की आम्ही बाबांच्या सर्कलमध्ये एंटर झालो. ओके. तिथनं आलो. आम्हाला त्यानंतर आत्तापर्यंत जसे तुम्ही पण भेटलेला आहात आत्ताचा क्षण आणि जे बघतायत लोक सगळे बाबांचे भक्त भेटतायत. काही जण आणि नंतर कळते ते की अरे तू बाबांना ओळखतो. हा मी ओळखतो. अरे हा आम्ही बाबांचे पण भक्त आहोत. अच्छा असं आहेत. आणि तो सर्कल असा आहे की प्रत्येक जण त्याच सर्कलमध्ये. आणि आम्ही आतापर्यंत जिथे जातोय, आम्ही इव्हेंटचं करतोय किंवा मी ऍक्टिंगचं जे करतोय, तर तिथे कुठं ना कुठेतरी बाबांच्या रूपात कुठेतरी फोटो दिसतोय, कुठेतरी त्यांचा भक्त भेटतोय किंवा कुठेतरी त्यांचं नाव निघतंय, असं काहीतरी चाललंय. आणि आम्ही प्रयत्न चालू ठेवले. हे चालू असताना सप्टेंबरमध्ये आम्ही जाऊन आलो आणि माझ्या मनात भरपूर गोष्टी काय काय चालल्या होत्या, कारण डोकं विचार तिथलेच हे होत होते. ह्याच्यामध्ये अजून एक पर्सनली काय झालं की मला जेव्हा सिरियल मिळाली आणि मी कोल्हापूरला गेलो होतो, तिकडी नावाची सिरियल होती, मी तिथे कोल्हापूरला शूट करत होतो. तर शूट करायमध्ये मध्ये काहीतरी गॅप होता म्हणून मी रूमवर थांबलो होतो. आणि मग तेव्हापासून असं जेव्हा बाबांच्या ह्याच्यामध्ये बाबा जेव्हा तुमच्या आयुष्यात एंटर करतात तुम्हाला मेसेजेस यायला सुरुवात होतं इंस्टाग्रामवर खूप जास्त. आणि त्याच्यामध्ये पण आपली बुद्धीमध्ये येत असते बरं का की अरे हे कुठेतरी अल्गोरिदम असेल किंवा हे कुठेतरी अरे ठरवलेलं असेल किंवा आहे ना आपण ते बोलतो ना ते रेकॉर्ड होत राहतं आणि त्याच्यानुसार आपल्याला ते मिळतं. तर ते तसं स्टार्टिंगला वाटत राहिलं की अरे नाही त्या रिलेटेडच होतं. पण हळूहळू आहे ना काही मेसेजेस, मी म्हणत नाही की प्रत्येक मेसेज, कारण प्रत्येक जण काय होतं की मग त्या मेसेजेसच्या भरोश्यावरच राहतील लोक की नाही मला असा मेसेज भेटला. आणि त्या मेसेजचं पण मला एक सांगणं खूप जास्त गरजेचं वाटतं आत्ता की काही बाबांचे फोटोच्या खाली मेसेजेस असे येतात की बाबा डिमांड केली जाते, मुझे फॉलो कर दो, मुझे शेअर कर दो, तुझे मेरी कसम है किंवा असं काहीतरी प्रसादाचं तुम्हारे काम हो जाएंगे. ही एक गोष्ट खरी आहे की सगळ्यांनाच नाही येते, ते फार कमी लोकांना येतात आणि जेव्हा येतात तेव्हा ते भरपूर येतात. पण मला सांगणं एक आहे की तुमची भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा, बाबांचं म्हणणं ठेवा,
पण तुम्ही आहारी त्याच्या जाऊ नका, बरोबर. किंवा प्रत्येक येणाऱ्या मेसेजला तुम्ही तेवढं सिरियसली घेऊ नका. कारण अजून एक काय होतं की ज्या मेसेजने आपल्याला पर्सनली पॉझिटिव्ह वाईब येतात, छान वाटतं, आपल्याला वाटतं की नाही आपण अजून काहीतरी केलं पाहिजे, तर ते नक्की तुम्ही इनपुट करा. कारण तुमच्या आतमध्ये ते कनेक्ट होणार मेसेज, तुम्हाला जो मेसेज असणार आहे ना तो तुम्हाला कळणार की तो कुठला मेसेज आलाय. पण बाकीचे पण मेसेज आहेत ना त्याच्यावर तुम्ही खरंच जाणीवपूर्वक तुम्ही इग्नोर करा. कारण कसं आहे की काही जण मग भक्तीने श्रद्धेने कुठेतरी मुझे फॉलो कर दो, तुझे मेरी कसम है, बुरा होगा, 11 लोगों को ये भेजो, तर ते खरं ते मेसेज तुम्ही खरं घेऊ नका, तेवढे तुम्ही ते सिरियसली घेऊ नका. कारण एक सांगतो, मी तिकडे जाऊन आल्यानंतर किंवा जेवढे मला अनुभव बाबांकडनं आलेत, तर बाबा कधीच डिमांड करत नव्हते. बाबांनी कधीही कोणाकडे डिमांड केलेली नाहीये. त्यांचं म्हणणं नेहमी हेच होतं की तुम्ही रिकाम्या हाताने माझ्या समोर या, माझ्या जवळ या आणि भरभरून घेऊन जा. बरोबर आहे. तर कधी असे डिमांडचे मेसेज आले, रील्स आले, किंवा कोणी बाबांचं भक्त आहे, नाही अरे मग बाबांचीच हीच इच्छा आहे आणि आपण हे करूया आणि आपण ते करूया, नाही. आता कसं झालंय की कोणी स्पिरिच्युअली दिसलं की आपल्याला कळतं की हां जय श्रीराम, मग ते कुठेतरी स्वार्थापोटी आपण बोलतोय. हे बघा, बोलणं जातंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, जय श्रीराम बोललं जातंय. पण मग आपल्यापासून सुरुवात करू ना, की मनापासून बोलू जय श्रीराम. जसं आलं की हॅलो बोलण्यापेक्षा, थँक्यू बोलण्यापेक्षा जय श्रीराम बोलू. राम नाम जेवढं राहील तेवढं राहील. कारण रामाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पृथ्वीवर राम नाम राहील तोपर्यंत हनुमाना तू अमर राहणार, तू अमर आहेच आहे. जेव्हा जेव्हा राम नाम घेतलं जाईल तेव्हा तुला ते अजून जीवलं. माझ्या डोक्यात एक बसले की जेवढं रामनाम आपण करू ना तेवढं जास्त होत नाही. तर हे मेसेजेस मला येत होते आणि काही मी इग्नोर करत होतो. ठीक आहे, नाही काय, अरे असंच उगाच ते अल्गोरिदम मध्ये आले असते, पण काही लागत होते, काहीतरी कनेक्शन लागत होते. तर मी तिथे शूट चालू असताना एक दिवस माझं शूट नव्हतं म्हणून मी रूममध्ये बसलो होतो. मला एक मेसेज आला, बाबांचा फोटो होता आणि असं मेसेज आला की हनुमानाच्या मंदिरात जाण्याचा एक रिलेटेड काहीतरी असा मेसेज होता. तर तो मेसेज मी बघितला आणि म्हणलं आता इथं कुठं मी असं आहे, आज तू आजा, हमें तुम्हारे साथ बात करनी आहे, असं काहीतरी होतं. म्हणलं आता कुठं येणार. तर तिथे जो सिरियलचा लीड पार्थ म्हणून होता, तर तो म्हटला की अरे माझं शूट लागलंय, मी तुला चावी देतो, तुला गाडी घेऊन कुठं फिरायचं असेल तर फिर बाबा. ओके. माझ्या हातात चावी आली आणि तो निघून गेला. माझ्या डोक्यात असं होतं की मी कोल्हापूरमध्ये फिल्म स्टुडिओच्या इथे माझं शूट चालू आहे, मला माहित नाही की आता इथनं कुठं काय, पण जायचं कुठं, तर हातात चावी आली गाडीची. म्हणलं आता गाडी मिळाली आहे, ठीक आहे बाबा, आता पेट्रोलचं आपण टाकून जाऊ शकतो. म्हणलं हा पेट्रोल पंप, आता पेट्रोल संपते, आता पेट्रोल आहे का नाही, आता त्याची गाडी घेतोय म्हटल्यावर आपल्याला पेट्रोल, शेजारीच पेट्रोल पंप. म्हणजे मी जे विचार करत होतो ना त्या विचारांचे लगेच मला उत्तर की हा ठीक आहे पेट्रोल पंप चला. गाडीत लगेच गाडी काढली, पेट्रोल पंपावर नेली, पेट्रोल भरलं आणि मी किक मारली. म्हणलं आता जायचं कुठं, मेसेज आला आणि मी बावटासारखा फिरलो, गाडी घेतली आणि मी जाणार कुठं माहित नाही. म्हणलं बाबा तुम्हाला जिथं मला न्यायचंय तिथे तुम्ही न्या, मी गाडी चालू करतोय. लिटरली मी गाडी चालवायला सुरुवात केली आणि मी सरळ सरळ जात होतो. मध्ये वस्ती आली, भरपूर रहदारी आली आणि त्यानंतर एक ओसाड जागा, आणि मी असं चालवतोय. म्हणलं येण्याचा रस्ता आपल्याला, आपण मॅप आहे आपल्याकडे जिथं आपण राहतोय तिथे, तर मग आपण नाही काय मिळालं तर आपण परत येऊ. पुढे गेल्यानंतर असं आलं की त्या ओसाड जागा नंतर गेल्यानंतर मला एक मारुतीचं मंदिर दिसतंय. ओके. म्हणलं अरे इथं मारुतीचं मंदिर मी इमॅजिनच केलं नाहीये. बरं ते मारुतीचं मंदिर पण रोडला लागून असं एवढी रहदारी नाहीच आहे, ते तिथे दिसलं. म्हणलं आता मंदिर दिसलंय, अंगावर काटे आले, शहारे आले, मंदिर दिसलंय आणि ती वाईब जाणवली मला. म्हणलं थांबा पण जाऊया. म्हणलं नको, रिकाम्या हाती नको जायला, काहीतरी आता मारुतीकडे आले तर काहीतरी घेऊन जाऊ आपण, काहीतरी घेऊन जाऊ. माझं एक ते आपण एक ते होतं की आपण रिकाम्या हाती आपण माणसं काहीतरी घेऊन जातो. तर म्हणलं जाऊया आपण, काहीतरी घेऊन जाऊ. तिथं मी मंदिरात नाही गेलो, परत गाडीला किक मारली, स्टार्टर मारली, गेलो पुढे. म्हणलं आता काय घ्यायचं, म्हणलं काहीतरी आहे ना फळ, केळी, मारुतीला केळी आवडतात, आपण केळी घेऊन जाऊया, त्याला बरं वाटेल. म्हणून पुढे गेलो, सरळ गेलो. मला एकही दुकान कुठलंही फ्रूटचं दिसत नाही, मला काहीच दिसत नाही. आता मला असं आलं की आता मी अजून पुढे निघून आलोय, आता दिसतंय का नाही दिसत आता काय. म्हणलं गाडी वळवा आणि निघाय परत. म्हणलं बाबा तुम्ही बघा, आता तुम्हाला जर वाटत असेल, माझी इच्छा आहे. 2 मिनिटाच्या अगोदर मला तिथे पुढे किराणा मालचं दुकान आहे आणि त्याच्या बाहेर एक जण आलाय, टोपली ठेवले की इथले, मी तर म्हणजे मी बघतोय काय लिटरली की इथे हे ठेवलेलं आहे, तुम्ही हे बघा, केळीचं मी ते ठेवलेलं आहे, त्यांनी विकायला ठेवलं केळीचं किराणा मालच्या समोर. मी गाडी थांबवली. म्हणलं अरे मला केळी हवी होती, मला केळी दिसली तिथे.
ते पण किराणा माळ्याच्या समोर, तिथं तर पॉसिबलच नाही तिथे. मला केळी दिसली, मी केळी घेतली, ती म्हणलं मारुती तुला म्हणलं आहे, म्हटलं चला प्रसाद मिळाला आपल्याला, घेतलं मी. तिकडनं परत मंदिरात गेलो. मंदिराच्या इथनं आतमध्ये पाऊल टाकला, समोर बघितलं, डोळ्यातनं पाणी सुरू पाणी डोळ्यात. माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत तशी मूर्ती बघितली नव्हती. मी तो फोटो पाठवेन तुम्हाला. ती अंजनी मातेची मूर्ती होती. अंजनी माता आहे आणि तिच्या मांडीवर एक बाल हनुमान आहे. ओके. आणि ही मला अजून जास्त का, कारण माझी बायको प्रेग्नंट होती. अच्छा. हा, माझी बायको प्रेग्नंट आहे आणि मला हे दिसलं. मला कळत नाही की असं काय, आणि मी अशीपर्यंत मूर्ती अशी बघितली नाही. बाल हनुमान आहे, छोटासा असा हनुमान आहे आणि अंजनी मातेच्या मांडीवर बसलाय. अच्छा. आणि काळ्या दगडामधली ते शिल्प आहे प्रॉपर. मी तिथे बसलो, हनुमान चालीसा हे केला आणि तिथनं गाडी काढली आणि तिथनं परत एक म्हटलं ठीक आहे आता मेसेज अप्लाय झालं. अजून एक मी ते इन्स्टा स्क्रोल करताना म्हटलं बघूया महादेव मंदिराची इथं हे करायचं म्हटले, आज जल चढव म्हटले. आता हे काय ह्या डिमांड परत तेच म्हणतं की तुम्ही कसं घेताय, तुम्ही कुठल्या वेळेने घेताय तेच आहे. आता माझ्या याच्यामुळे ते तसंच हे केलं. असं म्हटलं आता चला, आता मारुतीचं दिसलं म्हटल्यावर आता एक महादेव, कारण माझं शंकराशी कनेक्शन अजून, म्हणजे शंकरांनीच मला रामापर्यंत आणलंय आणि मारुती हा शंकराचाच अवतार मी मानतो. तर म्हटलं की बघूया. परत गाडी केली, म्हटलं मला मंदिर माहित नाहीये काय, आता जसं तू इथं आणलं तसं नाही. परत मी पुढे गेल्यानंतर एक 15-20 मिनिटात मला रस्त्याच होतं छोटंसं शंकराची पिंड, जिथं नाहीये कुठे, म्हणजे आपण म्हणतो ना की आता हायवे असतील किंवा ओसाड रान असेल किंवा जमीन असेल तर तिथं दिसत नाही, पण ते दिसलं मला तिथे. मी तिथे थांबलो, म्हणलं आता जल कसं चढवायचं, तिथे पाणीच नाहीये. मागे जाऊन बघितलं तर एक कळशी पाण्याने भरून ठेवली होती. अच्छा. एक कळशी पाण्याने भरून ठेवली, म्हणजे असं आलं की सगळी सोय करून ठेवली, तू तुझं कर, तू फक्त कर. मी ती कळशी मधलं पाणी घेतलं, महादेवाला चढवलं, नमस्कार केला आणि निघून आलो. माझ्या डोक्यात हे राहिलं. मला ते सतत चाललं की अरे यार बाल हनुमान आणि अंजनीचं काहीतरी मला ते दिसलेलं. बरोबर झालं, ते शूट संपलं. मी घरी आलो. घरी आल्यानंतर हा मधला काळ गेला आणि मी झोपेत मला स्वप्न पडलं पहाटे. स्वप्नामध्ये पूर्ण असा एक कट्टा आहे आणि त्या कट्ट्यामध्ये सगळे असे एक माकडिणी, म्हणजे वानर, सगळ्या माकडिणी अशा बसलेल्या आहेत आणि मध्ये माझी बायको बसली आहे आणि सगळ्या माकडिणी तिच्या म्हणजे असं एक प्रोटेक्शन असतं ना किंवा असं एक असतं ना की ते त्या घोळका करून बसलेत. अच्छा. असं मला स्वप्न पडलं. म्हणलं अरे ह्या स्वप्नाचा अर्थ का, आणि अख्खा मोठा एक कट्टा आहे, म्हणजे आपण मरीनला जसं आपण कट्ट्यावर बसतो ना तसा तो कट्टा आहे आणि सगळे वानरीन, आता वानर आणि फिमेल आपल्याला लगेच माहिती पडतं. तर मग ते मध्ये आणि मध्ये बरोबर माझी बायको. ओके. मी उठलो, म्हणलं स्वप्नाचं काहीतरी असू शकतं कॅल्क्युलेशन. म्हणलं अगं नेत्रा, म्हणलं असं असं झालंय. म्हटलं ती म्हटली की मला पण असे काही अनुभव येत आहेत. ओके. मी तिला तो फोटो दाखवला, म्हणलं असं असं झालंय. तिला ते फोटो बघून तिला पण व्हायब्रेशन्स, तिने तो वॉलपेपर ठेवला. ओके. ती म्हटली की मला कंटिन्यू बघत राहायचं, कारण तिला पण ते रिलेट झालं काहीतरी. आणि कंटिन्यू तिच्याही स्वप्नांमध्ये काही ना काहीतरी असे येत होते की इंट्युशन्स वगैरे, वाईब्स असतील, असं काहीतरी येत होतं. आणि हे चालू असताना मला सोनोग्राफीने याच्यामध्ये कळालं की बाळ जे आहे ते पायाळू आहे. ओके. आता पायाळू म्हटल्यावर मला थोडंसं टेन्शन आलं, कारण आता म्हटलं आता सीझरच करावा लागणार आहे, जर ते नाही आलं तर सीझर करावं लागणार आहे. तर म्हटलं आता काळजी की बाबा आता व्यवस्थित होऊ देत. परत रामाचे मारुतीचं आहे की बाबा तू काळजी ठेव तू. आता मला तिथं काही आम्हाला फोन जो आला होता की बाळाचं रक्षण जे झालंय माझं, मला असं आलं की आता पण तूच बघ सगळं झालं. मग कधी करायचं, काय करायचं. शेवटचे दिवस पूर्ण भरले, बाळाचे अजून हे बदललं नाही. मग शेवटचं असं आलं की बाबा 9 महिने सगळे झालेले आहेत, आता तुम्ही कधी करणार आहे. मग तारीख ठरली की बाबा आपण 6 डिसेंबरला आपण हे करूया. ओके. 6 डिसेंबरला ऑपरेशन झालं आणि त्याच पहाटे अंकितला पहाटे स्वप्न पडतंय की मला मुलगा झालाय म्हणून. ओके. जो त्या हॉस्पिटलमध्ये नाहीये. आणि सकाळी 7:30च्या याच्या दरम्यान मध्ये मला मुलगा झाला. अच्छा. आणि मी फोन करून सगळ्यांना सांगतो अंकित आला. अरे मला सकाळी तो म्हणलं थांब आधी माझं बोलणं एक, सकाळी माझं असं झालं होतं. अरे म्हणलं मला मुलगा झालाय. तोंडारे मला सकाळी स्वप्नात हेच पडलं होतं. बरं तिथनं कैलासवरनं येताना मी ती गदा जी आणली होती आणि हे जे आणलं होतं, तर तिथे मी एरोप्लेनच्या इथला एक किस्सा असा होता, मी पटकन सांगतो की तिथे ते चेकिंग मध्ये त्यांना ती गदा दिसली मेटल. बरोबर. ते म्हणले काय ते, म्हणलं गदा आहे. म्हणजे गदा आहे का, मग ते त्यांनी थोडं ते चेक केलं. पण आमचा असे विषय चालू झाले की आता जर ते नाही घेऊन जायचं, गदा घेऊन जायची नाही म्हणतात, कारण एवढी पितळी होती, नाही घेऊन जायची तर मग काय करणार. मी म्हणलं मी नाही येणार,
मी ट्रेनने येईन, पण म्हटलं मी गदा घेऊन येणार म्हटलं, मी इथं ठेवणार नाही ती, कारण मी हनुमानाला सोबत घेऊन चाललोय म्हटलं. ते म्हटलं अरे वेडा बिडा आहे का तू, काय असं हे करतो. तर ते सिक्युरिटी सिस्टीममध्ये ते चेक झालं आणि त्यांनी पण काय गदा आहे का म्हटलं, हो गदा आहे म्हटलं, कैची धामवरनं आलं होतं आणि असं हे केलं होतं. तर ती आहे, त्यांनी पण त्यांची सिक्युरिटी व्यवस्थित त्यांनी पण त्यांच्या लेवलने चेक केलं. पण मला ते पण घेऊन जायचं योग आला. तर ते घरी गेल्यानंतर मला हे जेव्हा एक्सपिरियन्स येत होते, बाळाचं जेव्हा झालं तेव्हा मारुती रायकडे गेलो, तिथं मी ते बघितलं अधिष्ठानाला म्हटलं की तुझ्या कृपेने आज सुखरूप सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात, सुदैवाने सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि तिथे रामाचा एक फोटो एवढा, आणि तिथे खाली मी गदा आणि माझा अधिष्ठान, मी फोटो पाठवेन तुम्हाला, ते अधिष्ठान मी तो डिस्प्ले करेल. हा, तुम्ही मी काय फोटो तुम्हाला पाठवेन, ते तुम्ही हे करा. तुम्हाला ते दिसलं, मी हे केलं. आणि काही काळानंतर अंकितला जो एवढा रामाचा फोटो आहे, तर त्याच्या स्वप्नामध्ये हा भाग सोडून खालचा भाग पूर्ण स्वप्नात रामाचा आला, शिवरामांचा. हे चालू असताना मनीषला साईड बाय साईड स्पिरिच्युअल अनुभव भरपूर यायला लागले. म्हणजे आम्ही कैची धामवरनं जसे येतोय, आम्हाला अनुभव एवढे यायला लागले, आम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मनीषच्या त्याचे आर्थिक कुठल्या असतील गोष्टी असतील तर त्यात सुटतायत, त्याला आध्यात्मिक गोष्टी कुठल्या असतील ते त्याला हे होत आहेत, मदत होतीये, इमोशनली त्याला खूप जास्त गोष्टींमध्ये हेल्प होतीये, माणसं आम्हाला भरपूर बाबांच्या रिलेटेड भेटतात. असं होत चाललंय. ह्याच्यामध्ये मी गाडीवर आणि नाटकाच्या प्रॅक्टिसला चाललो आणि माझ्या डोक्यात असं आलं की अरे यार मारुती आज भेटायला पाहिजे होतं आपल्याला. असंच मी जिथे प्रॅक्टिसला थांबलो तिथे पार्किंग होतं, पार्किंगची तर अचानक वानरांचा एक घोळका येतोय, त्यातलं एक वानर माझ्या समोर येऊन थांबते, मी फोटो दाखवेन तुम्हाला. ते फोटो समोर येऊन थांबलंय मला वानर, आणि थांबले आणि गाडीवर जाऊन बसले. ते माझ्या असं अरे यार तू आलाच भेटायला, मला वाटलं पण नव्हतं. जे लहानपणीचं मी तुम्हाला कट करून सांगतो ना की आपल्याला ते अचानक स्पीड, असं काही नाही, कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला बाबा भेटणार, तुम्हाला मारुती भेटणार, तुम्हाला श्रीराम पण भेटणार. राम नाम तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या. आता हे रामनामाचं मी तुम्हाला सांगतो की घरात माझ्या रामनाम बोललं जावं यासाठी काय करायचं. माझा मुलगा झाला, त्याचं नाव मी श्रीराम ठेवलं. ओके, म्हणलं माझा मुलगा झालाय ना तर श्रीराम. काही जण आली अरे काय ऑड नाव ठेवलंय, खूप असं ओल्ड नाव ठेवलंय की आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं रिहान विहान हे ते असं, ते आपण रील्स पण बघतो ना की अशा आले, आणि प्रत्येकाने ठरवून ठेवलेले असतात की अशी नावं आपण ठेवतो आत्ताच्या याच्यामध्ये. आणि हा एकदम कट्टू गेला एकदम श्रीरामाच्या ह्याच्यामध्ये. म्हणलं नाही, मला हे नाव ठेवायचंय तर ते सत्व कुठंतरी त्याच्यामध्ये शेवटी संस्काराचा भाग पण आहे की स्टार्टिंगलाच मला तसं आणि मला हे पण आता ते मला असं आलं की नंतर तुझा मुलगा नंतर वेगळाच वळणावर लागला किंवा त्यांनी असं करत तुला त्रास होईल किंवा त्या नावाला ते शोभणार नाही. म्हणले बघ, माझ्या हातात जेवढं आहे तेवढे मी संस्कार असतील, आध्यात्मिक गोष्टी असतील, धार्मिक गोष्टी असतील, मी त्याला माझ्या पद्धतीने करेन. म्हणून मी रामनामाचं हे केलं. आणि माझं इथं येण्याचा मोटिव्ह हाच होता की तुम्ही आत्तापर्यंत जेवढं माझं पॉडकास्टमध्ये ऐकलं असेल तर त्याचं म्हणणं असं नाही आहे की मी केवढा मोठा भक्त आहे किंवा मला कसे इंटेन्शन्स येतात किंवा मला आध्यात्मिक कसं काय माझी गोष्टी चालल्यात किंवा आध्यात्मिक म्हणतात ना आध्यात्मिक गोष्टी शेअर करायच्या नाही किंवा मी ह्या गोष्टी शेअर, माझ्या आध्यात्मिक येणाऱ्या गोष्टी संपतील किंवा माझा आशीर्वाद जो काही आता बंद होईल ह्या कारणामुळे खरं चालू नाही. त्याची इच्छा आहे, त्याला चालू ठेवायचं तो चालू ठेवेल, त्याला बंद करायचं तो. कारण असं बोलतात भरपूर लोक की ह्या गोष्टी शेअर केल्या की ते चमत्कार नाही तसं दिसणं बंद होतं. पण मी ह्याच्यावर हे म्हणेल की मी आतापर्यंत जेवढे आध्यात्मिक पहिल्यांदा मी पॉडकास्टमध्ये बोललेलो आहे आणि खरंच धन्यवाद सागर, सिक्रेट सागर वर्ल्ड म्हणून तू जे केलंय, कारण ही बाबांची कृपा, बाबांचा आशीर्वाद, पण निमित्त तू झालास म्हणून खरंच मनापासून मी तुझे आभार मानतो. हे ऍक्च्युली हे बाबांचीच कृपा आहे आपला पॉडकास्ट जो होतोय. नाही खरंच. आणि तू सेकंदाचाही विचार न करता तू पण जे काही रिप्लाय दिलीस किंवा तू म्हटलं की नाही मला आवडेल, आणि आत्ता ज्या पद्धतीने सिक्रेट सागर वर्ल्डचं जे काही चालू आहे आणि ते अथांग चालू राहील कारण बाबांनी वर जास्त ठेवलेलं आहे. ऍक्च्युली ह्याच्यावरती पण एक वेगळी स्टोरी आहे माझी. ह्याचं पण जे ग्रोथ झाली आपल्या ठाण्यामध्येच निमकरोली बाबाचं जे मंदिर आलं, असं लोक बोलतात की निमकरोली उत्तराखंडला जाऊन लाईफ चेंज होते. आणि हे ऐकल्याने मी पण खूप ट्राय केलं जायला, पण काही ना काही इश्यूज म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स आले मध्ये, मला नाही जायला मिळालं. पण ठाण्यामध्ये ज्या मंदिराची स्थापना झाली असंच मी ऑक्टोबर मंथमध्ये मला माहिती पडल्यावर गेलो आणि त्याच्यानंतरची माझी लाईफ चेंज झाली आहे. म्हणजे बोलतात ना बाबांचं मंदिर आहे कुठेही असू दे, तुम्ही जायला स्टार्ट करा. आणि आता मी रोज जातो तिथे, माझी एक डेली रुटीन झालं आहे कारण माझ्या इथून 15 मिनटावरतीच आहे. तर मला एक ते मी समजलो की जाऊन येणं इम्पॉर्टंट आहे.
100% भले मंदिर कुठेही असू दे ते बाबांचं, जावा तुम्ही. 100% खरंच आहे. मंदिरात तुम्ही गेलंच पाहिजे. आणि आता विषय हा झाला की तू ज्या पद्धतीने बोलला आणि पटकन मला बोलता येते याचा मी खरंच आभार व्यक्त करतो. रात्री झोपतोय, झोपल्यानंतर बाबा स्वप्नात येत आहेत, मला मंदिर दिसतंय. ओके. मंदिरा साईडची जागा दिसतेय, मंदिराचं स्ट्रक्चर दिसतंय आणि बाबा माझ्याशी बोलतायत. आणि मला असं होतं की मी अर्धा आपण जागं पण असतो असं वाटतं की झोपलेलं पण झोपलेलं नाहीये, अशा अवस्थेत होतो मी. आणि मी बघतोय आणि मला मंदिर दिसतंय, मला बाबा दिसतायत. आणि असं झालं की अरे माझं मंदिर बांध. ओके. मंदिर बांध. मी उठल्यानंतर असं आलं की बाबा मंदिर बांध म्हणजे नक्की काय विषय काय. माझ्या डोक्यात परत तेच की अरे हे विचार असतील डोक्यात, तू आता जाऊन आलायस ना निमकरोली बाबांची इथे, त्यामुळे तू विचार करतोय, त्यामुळे तुझ्या डोक्यात असं आहे. म्हटलं अरे ठीक आहे बाबा, असं काहीतरी असेल. अंकित आणि मनीष यांना मी डिस्कशन केलं, मी अरे असं आहे, मला स्वप्नात असं आलेलं आहे. म्हटलं अच्छा मंदिर आलं होतं का, असं आलंय. म्हटलं हो, पण त्या अरे आतमध्ये मला मूर्ती दिसली नाहीये. ओके. मला बाबा स्वप्नात आलेत, मंदिराच्या रिलेटेड आले की बाबा मंदिर बांधायचंय, मंदिर असं असेल, मंदिर कसं असेल हे पण मला कळालं, मंदिराचं स्ट्रक्चर प्रॉपर कळालं, ब्ल्यूप्रिंट कळाली मला थोडक्यात. पण मला आतमध्ये कळालं नाही की काय असेल. तर मग परत 1-2-4 दिवसानंतर झोपलोय आणि माझ्या मनात हे विचार किंवा मंदिराचं काय, आणि झोपलो. पहाटे मला स्वप्न परत, तिथे प्रभू श्रीराम, ओके, सीता माता आणि लक्ष्मण या तिघांचं दरबारातले जे आहेत ना ते उभे राहिलेत. आणि ते ह्याच्यामध्ये होते, म्हणजे धातूमध्ये ती मूर्ती होती, एक 9 फीट. अच्छा. धातूमध्ये 9 फीटची मूर्ती. आणि ते माझ्या समोर, आणि खूप मोठा असा बाजूने प्रकाश. आणि ती मूर्ती अशा जवळजवळ येतात. जवळजवळ आल्यानंतर ते मूर्तीचं रूपांतर शरीरामध्ये होत चाललंय. ओके. धातूची मूर्ती 9 फूट, श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाची, आणि ती मूर्तीचं शरीरात रूपांतर होत आहे, पूर्ण ते शरीरामध्ये कन्वर्ट होत आहेत. आणि श्रीरामांचा चेहरा मी बघतोय, श्रीराम मला दिसत आहेत. आणि हा भाग त्यांचा स्मित एकदम शांत मधला, आणि फक्त इथनं स्मित हास्य केलेलं आहे, डोळे इतके शांत, आणि ते काहीतरी बोलतायत. फक्त एवढाच भाग हलतोय, इतकी शांतता, इतकं प्रसन्न वातावरण, व्हायब्रेशन जाणवत आहेत मागणं, हिते काहीतरी जाणवत आहे. आणि मी झोपेत असं करतोय की काहीतरी होतंय मागणं, काहीतरी होतंय आपल्या त्या स्पाईन मधनं काहीतरी होतंय. आणि ते बोलतायत पण मला ते ऐकू नाही येते ते काय बोलतायत ते. खट्टू त्या स्वप्नामधनं मी उठलो आणि मी ह्यांना पहिले सांगितलं की अरे असं झालंय. आणि हे दुसऱ्यांदा आलं स्वप्न, हे दुसऱ्यांदा आलं. आता मंदिर कळालं, आता मंदिर म्हणलं, आता मंदिराच्या आतमधली मूर्ती कळाली. म्हणलं मला रामाची मूर्ती. डोक्यात असं की अरे मी ना एवढी पुण्य केली आहेत ना, मी एवढा मोठा भक्त आहे, मी साधारण माणूस आहे, आणि या सगळ्या गोष्टी आहेत. बरं असं पण नाही की देवभक्ती आपण खूपच करतो किंवा काय. पॉडकास्टमध्ये आता मी नॉर्मली मला सांगतो की मी एवढे अनुभव सांगितले, मी खरंच नाही एवढं सगळ्या गोष्टी पाळून ह्या गोष्टी होत नाहीत आपल्याकडनं, पण आपण कनेक्ट राहतो. माझं झालं, कनेक्ट राहिलो. आणि ती मूर्ती आल्यानंतर मी सांगितलं की मूर्ती आपल्याला मिळाली. आता आपल्याला बाबांकडनं मला हे हिंट झालं की ते बाबांच्या प्रत्येकाची धाम जे आपण मूर्ती करणार आहे, प्रत्येकाची धाम आपण जे बांधणार आहे, त्याच्यामध्ये ती रामाची, सीतेची आणि लक्ष्मणाची जी मूर्ती आहे ती आपल्याला दिसली. लिटरली 9 फीट दिसला मला. त्यांच्या शरीराची यष्टी पण दिसली, आणि ती नॉर्मली नाही आहे, ती म्हणजे अगोदर पूर्ण अशी, आपण जंगली महाराज तुम्ही जर बघितली असते, ओके, तर ते पूर्ण त्यांची जी शरीर असते त्यापेक्षा अशी पातळ होती, पण ती अशी हायटेड आणि उभी. अच्छा. चेहरापट्टी पण उभी होती, हात लांब, पाय लांब, सड पातळ पण उभं स्ट्रक्चर होतं, हायटेड आणि उभं स्ट्रक्चर होतं. तुलसीदास म्हणा किंवा आता मोठे मोठे लोक आहेत, जी संत आहेत, महात्मा आहेत, त्यांना ते दर्शन फार नंतर मिळालं किंवा फार कष्टाने मिळालं म्हणता येईल, किंवा फार मेहनतीने मिळालं. ते मला असं मिळालं, मी खरंच देवाचे म्हणजे मी बाबांचे धन्य तर करतो की मला हे दर्शन झालं. मी म्हटलं आता ही मूर्ती आपली झाली, आता काय करायचं. मी आता माझा मामा जो सागर थावरे, ॲडव्होकेट सागर थावरे म्हणून माझा मामा आहे, तर तो ट्रस्टची कामं करतो. ओके. मंदिराची कामं भरपूर त्याकडे ट्रस्टची असतात. तेव्हा बरोबर देव बरोबर तुमची लिंक लावून देतो. मला असं की अरे मामाचं ट्रस्टचं करतोय. मग मी, मनीष आणि अंकित आम्ही 3 जण म्हटलं विचारायला जाऊ की अरे असं आलंय. आणि तो आध्यात्मिक त्याचं ज्ञान खूप चांगलं आहे, त्याचे एक्सपिरियन्स आध्यात्मिक खूप छान आहे. कारण तो म्हणजे त्याने निवडलं पण असं, त्याला पण
त्याची गुरुबळ त्याला खूप, म्हणजे तो दत्तगुरूंचं खूप जास्त ओके खूप, आणि त्याला खरंच वरद असतंय, म्हणजे दत्तांचा आशीर्वाद आहे त्याला. कारण त्या समोर जरी आपण गेलो किंवा त्याच्या सानिध्यात आपण ऑफिसमध्ये जरी थांबलो ना, आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या तिथल्या वारामधनं. तर त्यामधनं तो म्हटलं की आम्हाला असं स्वप्न हे झालं, आणि मी मनीषला आणि अंकितला सांगितलं, आणि ह्या दोघांना पण स्वप्नातनं नाही पण डेली रुटीन मधनं असे अनुभव येत आहेत. ओके, काय ना काहीतरी म्हणजे काही ना काहीतरी प्रत्येक जण मंदिरात जातोय, मंदिराच्या रिलेटेड काही ना काहीतरी होतंय. मनीषला काहीतरी कंटिन्यू तो मारुतीच्या मंदिरात जातोय, अंकितला पण कंटिन्यू काही ना काहीतरी एक्सपिरियन्स येत आहेत, आयुष्यात चेंजेस होत चाललेत. मग आता ह्यांनी मी जे सांगितलं, आणि माझी पण खरंच की ह्यांनी माझ्या डोळ्यांवर, माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. अरे हो बरोबर आहे, का तर त्यांच्या पण आयुष्यात काही ना काहीतरी ह्या रिलेटेड होत आहे आध्यात्मिक. ते म्हणले आपण करूया, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आम्ही 3 जण मिळून तिकडे गेलो. मामाने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. डोक्यात खूप सारे विचार होते, ज्याला ट्रस्टमधला माहीत नाही आहे. आमच्या आयुष्यात कधी असं आलेलं नाही आहे की आपण असं कधी करणार आहे, आपण काय करणार आहे, नाव काय असणार आहे. म्हणलं काय आपण नाव ठेवू शकतो, म्हणलं बाबा निमकरोली ट्रस्ट पुणे ठेवूया. म्हणलं चालेल ठेवूया. मग मामाने सगळं समजून सांगितलं की ट्रस्ट म्हणजे जन्मलेल्या बाळासारखं असतं, त्याला सगळं तुम्ही लिगली सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी करणार आहेत, काय करणार आहेत हे तुम्ही विचार करा. नुसतं काढायचे म्हणून हे करू नका. तुम्ही चालवणार कसे आहात, काय काय तुमचा उद्देश काय आहे, तुमचं महत्त्व तुम्ही कुठल्या गोष्टींना देणार आहे, हे सगळं ठरवा. मनीषच्या डोक्यात मामाकडे जाण्याच्या अगोदर प्रॅक्टिकली भरपूर गोष्टी होत्या, भरपूर प्रश्न होते. परत आम्ही ज्या आत्ता स्टेजमध्ये आहोत की आमच्याकडनं होणार नाही होणार, कारण आम्हाला आमचे व्यवसाय आहेत, आम्ही आमच्या कामात आहे. ट्रस्ट म्हणलं की ते कम्प्लिटली चेंजेस होऊन जातं, तुमची इमेजच चेंज होऊन जाते. तर आपल्याला ते जमणार आहे का, आपल्याला ते झेपणार आहे का, आपल्याला आपलं काम, आम्हाला आमचे संसार आहेत, घरातल्या गोष्टी आहेत त्या करायच्यात, कर्म करायचे. तर मग तिथे गेल्यानंतर मामाकडनं जे प्रश्न डोक्यात होते ना ते सगळे येत होते, उत्तरं, अशी उत्तरं. आणि त्यांनी एक सांगितलं, हे बघ बाबांवर सगळं सोडायचं, ते त्यांचं करून घेते. तुला संसाराचं टेन्शन आहे, बाबांना सांग माझा संसाराचं तुम्ही बघा, मी माझं कर्माचं बघतोय. संसारामध्ये तू तुझा वेळ दे, तू तुझी कर्म सगळं बाबांवर तू सोडतो ना, तर घडणाऱ्या गोष्टी बाबांवर सोड, पण कर्म तू तुझी कर. करेक्ट. मग हे आमचं झाल्यानंतर मग 24 सप्टेंबरला मी जाऊन आलो होतो ना. 24 ऑक्टोबर, 1 महिना बरोबर. 24 ऑक्टोबरला मी स्टॅम्प पेपर, माझा वाढदिवस असतो 24 ऑक्टोबरला, तर मी म्हणलं वाढदिवसाच्या दिवशी आपण करूया. मग स्टॅम्प पेपरवर बाबा निमकरोली ट्रस्ट असं करून आम्ही ते फॉर्मेशनला दिलं ऑक्टोबरला 2024ला. आम्ही ते फॉर्मेशनला दिलं. आता असं झालं की आता त्याचं मेन मोटिव्ह काय ठेवायचं आहे, तर मेन मोटिव्ह हेच आहे की मारुतीचं मंदिर, श्रीरामांचं मंदिर आणि बाबांचं स्थान असलं पाहिजे. आणि ते प्रत्येक कैची धाम पुण्यातलं हे आपल्याला तिथं फॉर्म करायचं की प्रत्येक कैची धाम का करायचंय, की ज्या तुम्ही जसं म्हटलं की कैची धामला प्रत्येकाला जाणं जमत नाही जमत. आता पुण्यात एवढे मला खरंच माहित नाहीत की पुण्यात किती भक्त आहेत, कोण आहेत जे बाबांचे भक्त आहेत किंवा बाबा त्यांच्या आयुष्यात आलेले आहेत. तर मला असं होतं की त्या लोकांना कळायला पाहिजे की पुण्यात असं होणार आहे. बरं, ह्याचा मोटिव्ह आहे की एकतर मंदिर बनणं गरजेचं आहे, जी वाईब आम्हाला किंवा लोकांना कैची धामला गेल्यानंतर येते, ज्या आध्यात्मिक रीत्या असेल किंवा जे काय ब्लेसिंग येतात, अनुभव येतात, तर ते इथे मिळणार. कारण जसं तू आता सांगितलं की नाही का, कैची धामला मला जाता नाही आलं, पण ठाण्यातल्या इथे गेल्यानंतर मला ते जाणवलं. तर पुण्यात पण तसंच करूया आपण, जेणेकरून लोक वाईब घेतील, आशीर्वाद घेऊन जातील, हे करतील. कारण आता मला भरपूर जणांचे मेसेजेस येतात. एक व्हिडिओ आपण ठाण्याचा टाकला होता निमकरोली बाबाचा, तर मंदिर कुठे आहे, कोण गुजरातवरून कॉल करतंय, कोण पुण्यावरून कॉल करतंय, तर त्यांना ट्रॅव्हल पुण्यावरून इथे पण जमत नाही, कारण सर्वांसाठी इझी नसतो ट्रॅव्हल. पण पुण्यात पण ऑब्व्हियसली आलं तर तिथले लोक ऍटलिस्ट ते दर्शन घेऊ शकतील, ज्यांना हे टफ होतं ट्रॅव्हलिंग करायला. बरोबर, 100%. ठाण्यातलं मी एक आवर्जून सांगेल, संगीताताईंनी जे काय बाबांच्या आशीर्वादाने चालू केलंय, आणि संगीताताईंमुळेच मी आता इथे आहे. खरंच मी पोचलोय तर त्या ठाण्यातल्या आश्रमाला जे मुंबईचे इथे असतील, ठाण्याचे इथे असतील, तर ते त्यांनी तिथे जावा. असंही नाही की नाही ह्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे, सो असं काही नाहीये. आणि मी कमेंट्स म्हटले, पण संगीताताईंनी जो बाबांच्या ठाण्याच्या ह्याच्यामध्ये जो आता तुमचा पॉडकास्ट केला, त्यांना मी त्यांना नमस्कार करतो की खरंच धन्यवाद ताई. तुम्ही तुमच्या बघितल्यानंतर मला असं आलं की नाही, पुण्यातलं पण आपण आहे चालू, आपण सांगूया फक्त लोकांना की असं चालू झालेलं आहे काम, आम्ही प्रयत्न करतोय. पुण्यात जेवढे भक्त आहेत, महाराष्ट्रात जेवढे भक्त आहेत,
भारतामध्ये भक्त आहेत, भारताच्या बाहेर जेवढे ते कनेक्ट होतील, पुण्यात असल्यावर ते कनेक्ट होतील, पुण्यातले कनेक्ट होतील. आणि संगीताईंना पण मी झाल्यानंतर जेव्हा मला ठाण्यातलं कळालं तेव्हा मी मेसेज केला होता की असं असं झालंय म्हणून. त्यांना त्यांचे एक्सपिरियन्स खूप छान आलेले. हे झाल्यानंतर एक कमेंट मी अशी वाचली आणि हे मला मुद्दाहून बोलायचे की नवीन धंदा चालू झाला. ओके, मला ही एक कमेंट वाचली की आता नवीन धंदे चालू झाले. म्हणजे ते संगीताताईंच्या त्या ठाण्यातल्या नीमकरोली बाबांच्या धामवरती खाली एक कमेंट अशी होती की नवीन धंदे चालू आहे. कोणी आता लोक त्याच्यावर बोलतात, बरोबर आहे, इग्नोर केलं, पण काही काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचे आहेत. ते क्लिअर करणं असे गरजेचं होतं की आता ट्रस्ट चालू करताना जे आता बाबांचे रिलेटेड कोणी नाही. आणि सॉरी टू इंटरप्ट, आणि त्यात जसं ते म्हटले की नवीन धंदे वगैरे चालू आहे, पण मी जातोय स्पेसिफिकली, रोज जातोय तिथे कोणच काही मागत नाहीये. म्हणजे संगीताताई तिथे आरतीच्या वेळी असतात, सर्व देखरेख करतात, कधीच कोण तिथे असं मागत नाही. तिथे ज्या मूर्त्या, म्हणजे हनुमानाची मूर्ती आली आहे, बाबांची मूर्ती आली, ते लोकांनी प्रेमाने स्वतः स्थापना केली आहे. तिथे कोण कसली गोष्ट काही कधी मागत नाही. ते इवन प्रसाद पण आणा वगैरे असं काही कुणाला बोलत नाही. लोक आपल्या प्रेमाने घेऊन जातात आणि त्याच्यानेच ते चालू आहे. आज मी एक गोष्ट बघितली आणि असे कॉमेंट्स मी पण भरपूर सारे बघितले, पण मला ना त्यांना रिप्लाय करून माझं ते वेस्ट नाही करायचं टाईम. कारण की मला माहिती आहे मी रोज जातोय आणि मी आय विटनेस आहे, काय होतंय ते बघतोय. आणि मला माहिती आहे पुण्याचं पण असंच होईल. सर्व बाबांच्याच कृपेने लोकच सर्व हे करतील, आपल्याला काही करायची गरज पण नाही लागणार. जय श्रीराम. खरं तर हा मुद्दा सांगायचा होता की जे कमेंट्स करणार त्यांना ते इग्नोरच केलं पाहिजे. पण जे हे कमेंट वाचतायत ना आणि ज्यांच्या मनात आहे ना, तर त्यांचं कसं होतं की द्विधा मनस्थिती तयार व्हायला लागते की अरे असं काही आहे का. तर संगीताताईंनी जे चालू केलं त्याच्या मागच्या भावना खूप वेगळ्या आहेत. ते बाबांच्या भक्तांसाठी चालू केलेले, कारण त्यांनी एक्झॅक्टली मी जे म्हणतोय किंवा मनीषचं जे म्हणणं आहे, अंकितचं जे म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे, संगीताताईंचं, तुमचं जे म्हणणं आहे की बाबा सगळीकडे आहेत, बरोबर, पण बाबांचं एक अस्तित्व फक्त आपण आपल्या पुरतं कुठेतरी ठेवूया की बाबा इथे गेल्यानंतर आपल्याला बाबांचं आपल्याला दिसणार आहे की बाबा असं मंदिर आहे. काही काही जणांचं असं पण होतं, अरे बाबा तो सगळीकडे, देव तो सगळीकडे, मग गरज काय मंदिराची. अरे पण तुम्ही दिवसभर ज्या गोष्टींमध्ये असता तेव्हा तुमच्या लक्षात बाबांचं राहतं का, रामाचं राहतं का, हनुमानाचं राहतं का. नाही, तुमच्या डोक्यात असंख्य विचार येत असतात, फ्रस्ट्रेशन असतं, डिप्रेशन असतं, अडचणी असतात, तुम्ही वेगवेगळ्या मार्गाला लागलेले असतात, तुमचं मार्गदर्शन तुम्हाला नसतं, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतात. मग एक वेळ तुम्हाला एक जागा अशी पाहिजे ज्या जागेमध्ये येऊन तुम्ही तो ऍटलिस्ट मेडिटेशन केलं पाहिजे, तुम्ही थांबले पाहिजे, तुम्ही तिथली एनर्जी घेतली पाहिजे. आणि अगेन तेच आहे की तुम्ही जो एक्सपिरियन्स सांगितला की संगीताताईंच्या इथला धाम किंवा पुण्यात जे चालू होणार आहे की बाबा नीमकरोली ट्रस्ट पुण्यात की डिमांड तिथे काही नाहीये, तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त इथे या, तुम्ही अनुभवा. हे आम्ही चालू करतोय म्हणजे आम्ही बाबांचे भक्त आहोत, आम्ही बाबांचा बिझनेस सांभाळणारी माणसं नाही आहोत. कारण मी शुअर आहे की संगीताताईंना किंवा अजून जी लोक बाबांच्या रिलेटेड करत आहेत त्यांना त्यांचे उद्योगधंदे बाबांनी सेट, म्हणजे त्यांना त्यांचं आहे काही ना काहीतरी. मला माझं इव्हेंट्स आहे, मला माझं ऍक्टिंगचं चालू आहे, किंवा आम्हाला आता फॉर एक्झाम्पल मला कमवायचे तर मी तिथनं आमच्या काय कमवू शकतो. मला फेमस व्हायचंय किंवा मला जर माझं कला दाखवायची तर मी इथं का आलोय, मी इथं फेमस व्हायला नाही आलोय, मी माझ्या कलेच्या माध्यमातून फेमस होऊ शकतो. पण ह्या मंदिरात काय की तुम्हाला ती एनर्जी, तुम्हाला ते अनुभव आध्यात्मिक आले पाहिजे, बाबांचे भक्त एकमेकांशी जोडले गेले पाहिजे, ह्यासाठी ते आले. तर मग हा जेव्हा हे करण्याच्या वेळेस मी पर्सनली हे गोष्ट पाळली की देऊळ हा पिक्चर बघितला मी. जे कमेंट्स करतायत आणि जे कमेंट्स वाचतायत त्यांना मी एक गोष्ट सांगेन की जर तुम्ही देऊळ पिक्चर बघितलं नसेल तर तुम्ही देऊळ पिक्चर बघा. किंवा त्याची ऑनलाईन स्टोरी अशी आहे की एक गोष्ट अशी आध्यात्मिक होती आणि त्याचा जो काय बाजार मांडला जातो ते खूप छान पद्धतीने तिने दाखवलं. आणि आम्ही तो ह्यासाठी बघितला की आम्हाला जे काम चालू करायचं आहे किंवा आम्हाला जे काम दिलेले ते आम्हाला सुरू करायचं, तर आम्हाला अगोदर काही नाही करायचंय ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. तर आम्ही तो पिक्चर बघितल्यानंतर आमच्या क्लिअर झाल्या की बाबा हिते बाजारीकरण नाही झालं पाहिजे, बरोबर, हिते हा धंदा चालू नाही झाला पाहिजे, हिते फक्त बाबांचं आहे आणि हे ह्यांच्या पुरतंच आहे आणि ह्यांच्यानुसारच शेवटपर्यंत ठेवलं पाहिजे. मग हळूहळू माझ्या जे स्ट्रक्चर आता फॉर्म व्हायला सुरुवात झाली. आता मला झालं की चेहरा मला मूर्तीचा चेहरा मला दिसतंय. आता मी श्रीरामांना बघितलंय, मी खूप आनंदी.
पण मला आता एक्झॅक्टली कळत नाही की चेहरा आता अजून कसल्या पद्धतीने असो. मला चेहरा पण आला आता जो मला इंस्टाग्राम थ्रू आला, आणि मला असं की अरे हाच चेहरा होता मी जो बघत होतो. त्याचा पण मी तुम्हाला फोटो पाठवेन. किंवा हे अशा आहेत, तुम्ही इन्सिडेंटचे काही फोटो पाठवले, काहींचे फोटो घेणं शक्य नाही, पण प्रत्येक गोष्ट कुठेतरी तर्कामध्ये जर आपण बांधायला सुरुवात केली तर तिथं बुद्धीचा खेळ आहे. मग तुमची श्रद्धा, भक्ती, आत्मीयता आपण नाही हे करू शकत. बाबांवर भक्ती ठेवा आणि सगळ्या गोष्टी चालू ठेवा. बरोबर. सागर मामा मला खूप जास्त मार्गदर्शन करतोय, आणि आत्ता आम्ही ऑफिसचं आमचं झालेलं आहे, आणि आता आम्हाला सिरियसली आमचं एवढं आहे की आम्हाला जागाही माहीत नाही आहे. ओके. म्हणजे चमत्कार भाग असा आहे की आम्हाला जागाही माहीत नाही आहे. त्यामुळे असं नाही की आम्ही नाही बाबा आम्हाला फंड रेज किंवा आम्ही या गोष्टी नाही का आता करायला आलोय की हे उद्योगधंदे असतात, तर तसं काही नाही आहे. बरं असंही नाही, म्हणजे आत्ताच्या काळात सांगणं गरजेचं की आम्ही त्या गोष्टी नाही करत आहे, कारण ती वेळ आत्ताचा काळ असा आलाय की सांगावं लागतंय की नाही आम्ही प्युअरिटीने करतोय. आणि तुम्हाला जर वाटत नसेल ना तर तुम्ही येऊन ऍटलिस्ट भेटा, बोला. तुम्ही आता ठाण्याचं असेल, तुम्ही जाऊन बघा ना तिथली काय तुम्हाला अनुभव येतात ते. तर जागा माहीत नाहीये, पण आम्हाला हे माहिती आहे की ते मंदिर कुठं होणार, म्हणजे मंदिर कसं होणार आहे, कुठल्या पद्धतीचं असेल. आमची मूर्ती फिक्स झाली आहे, त्याला एक लिगल स्वरूप आलंय, ट्रस्ट प्रॉपर झालेलं आहे, आणि आता आमची कामं सुरू झाली आहेत. अच्छा. तर त्याच्यामध्ये उद्देश आम्ही हे ठेवले की बाबांचं एक तर जे काही म्हणणं आहे तेच आपण पुढे चालू करा. आपलं म्हणणं काही नाहीये. एक तर रामाचं मंदिर, हनुमानाचं मंदिर, बाबांचं मंदिर तिथे असेल, प्रति कैची धाम असेल पुण्यातलं, आणि दुसरं म्हणजे तिथे फूड डोनेशन. ओके. फक्त एवढंच आपण हे करायचं. बाकीचे सब पॉईंट भरपूर काढलेत की बाबा आपली गोशाळा असेल, प्राण्यांना पक्ष्यांना मदत केली जाईल, किंवा माणसांना कुठल्या कुठल्या स्वरूपात मदत केली जाते, हे एक कशा पद्धतीने, ते छोटे छोटे सब पॉईंट काढले आहेत. पण दोन मेन असे मोटिव्ह आहेत की एक तर मंदिर बांधायचंय, लोकांना ती आध्यात्मिक एक्सपिरियन्सचा अनुभव करून द्यायचा आहे, आणि दुसरं म्हणजे बाबांनी कधी आम्हाला पण, आम्ही गेल्यानंतर आम्हाला बाबांनी मोकळ्या हाताने तर प्रसाद देऊया, लोकांची पोटं भरूया, आपण फूड डोनेशन देऊया. करेक्ट. आणि हे दोन गोष्टीच आम्ही धरल्यात, आणि माहीत नाही अजून आता कुठल्या पद्धतीने ती जाईल. पण आम्ही आता मी, मनीष आणि अंकित असे 3 जण बाबा निमकरोली ट्रस्ट पुणे असं फॉर्म केलेलं आहे. पुण्यात हे चालू झालेलं आहे काम, आमचे प्रयत्न चालू आहेत, आणि लवकरात लवकर बाबांच्याच आशीर्वादाने. आणि हे मी तुम्हाला सांगून की बाबांनी हे ठरवलेलं कुठेतरी की ही जागा हिथं असणार आहे. बरोबर आहे. ही जागा हिथं आहे, हे मंदिर असं आहे, हे असं असणार, हे सगळं बाबांनी ठरवलेलं आहे. फक्त आम्ही एवढंच आहे की आम्ही त्याचे कार्य करतोय. आम्हालाही माहित नाही पुढच्या गोष्टी, आणि आम्ही करत राहतोय. तुम्ही पुण्यातले जे कोण असाल किंवा पुण्यात जे कोणी आलं नक्की संपर्क साधा. रामनवमीला 6 एप्रिल रामनवमीला 6 एप्रिलला मी आपलं फेसबुकचं जे पेज आहे, इंस्टाग्रामचं जे पेज आहे, किंवा आपल्या फेसबुकच्या ग्रुप आहे, व्हॉट्सअपचं जे कम्युनिटी आहे, तर मी काय करतोय की पुण्यात किंवा बाबांच्या रिलेटेड जेवढे भक्त आहेत त्यांनी एकत्र यावं. मग काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू राहील. राम नाम शेवटपर्यंत चालू ठेवण्याचा ध्यास आहे. मी एक गोष्ट सांगतो की माझी अशी इच्छा आहे की माझा श्वास मला मिळालेला आहे, आणि म्हणजे प्रॅक्टिकली मला हेच खरं सांगायचं आहे, आणि इमोशनली पण हेच आहे की मला माझा शेवटचा श्वास घेण्याची जागा कळाली आता कुठे, म्हणजे श्वास घेऊन मला कुठे सोडायचं आहे ती मला जागा कळाली. प्रतीकैची धाम, बाबा निमकरोली ट्रस्ट पुणे, हेच आमचं पुढचं कार्य असणार आहे. आणि साईड बाय साईड आमचे इव्हेंट चालू, म्हणजे असं नाही कर्म आमची चालूच राहणार. पण हे आध्यात्मिकरित्या आमचं चालू ठेवणार आहेत. जेवढे जण पुण्यातले असतील, पुण्यात येणारे असतील, किंवा बाबांचे भक्त असतील, पुणे, महाराष्ट्र, इंडिया असेल, भारताच्या बाहेर असतील, तर त्यांनी नक्की जॉईन व्हा. एकत्र विचार करून काही गोष्टी सॉर्ट आउट होतील. आम्हाला सांगा तुम्ही कसं काय करायचंय, कुठल्या पद्धतीने करायचे, आम्ही नक्की मार्गदर्शन घेऊ. पण पुण्यात सगळ्यात मोठं आपण काहीतरी करू. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला मी ते कन्स्ट्रक्टेड रूपात नाही म्हणते, पण आध्यात्मिक सगळ्यात मोठा अनुभव आपण काहीतरी देऊ किंवा नाही. आणि हे पण नक्की सांगेन की तिथे समर्थ रामदासांचं पण आपण काहीतरी हे करूया, गोंदवलेकर महाराजांचं पण काहीतरी करूया, ज्यांनी रामनामाचा आपण चालू ठेवला. की असं नाही, काही जणांचं असं पण होतं की अरे तू उत्तराखंडमधनं बाबांचा, आता मग आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत का संत महात्मे कमी? अरे असं, गुरु तुम्हाला शोधतो, गुरु तुम्हाला निवडतो. बरोबर. तुम्ही गुरुला नाही निवडू शकत, गुरु तुम्हाला निवडणार आहे. मी मारुतीजवळ गुरु मागितला होता, मी राम भक्ती मागितली होती, राम शक्ती मागितली होती, आणि मला बाबांच्या रूपात ते गुरु मिळाले, आणि त्या गुरूंनी मला निवडले.
मला फक्त एवढंच आहे की ते मला प्रामाणिक राहायचंय, मला रामकाज करायचंय. आमच्या बाबा नीम करोली ट्रस्ट पुणेचं ब्रीद शब्द आम्ही फक्त रामकाजच ठेवले. ओके. कारण हनुमान चालीसामधलं मला ते आवडतं की रामकाज करी बेको आतुर, फक्त रामकाज करायचं आणि जोडले जायचं. आणि खरंच धन्यवाद. मी या पॉडकास्टमध्ये हे सांगेन की सिक्रेट सागर वर्ल्ड, सागरनी जे काही चालू केलंय आत्ता, किंवा चालू केलंय म्हणण्यापेक्षा चालू झालंय, बरोबर, तर ह्याला खूप जास्त प्रतिसाद येऊ देत, खूप लोकांपर्यंत ते जाऊ देत. कारण हा एक निमित्त आहे आणि इथे येणाऱ्या लोकांकडनं जे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतात घर बसल्या बसल्या, तर हे पण खूप पुण्याचं काम करतो. खरंच धन्यवाद सागर. कारण तुझ्या निमित्तामुळे आम्ही ह्या लोकांपर्यंत पोहोचतोय. मनापासून तुला जय श्रीराम. जय श्रीराम. आणि थँक्यू. नाही, ॲक्च्युली जे पण मी म्हटलं हे बाबांच्या ह्याच्यानीच, आणि कुठे ना कुठे आपण कनेक्टेड आहोत म्हणून ह्या सर्व गोष्टी होत आहेत. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे. पुण्याचं मंदिर किती लवकर स्थापना होते त्याची, आणि कधी येऊन मी दर्शन घेतो बाबांचं. आणि इतकं जे आता तुम्ही प्लॅनिंग तुमची झाली आहे, मूर्ती वगैरे स्थापना ज्या होणार आहेत, मी पण बघायला खूप एक्सायटेड आहे. आणि भरपूर जणांनी मला मेसेजेस वगैरे पण केले होते ज्यांना नीम करोली ठाण्याला यायचं होतं, पण त्यांना काही कारणांमुळे जमत नव्हतं. तर पुण्यामध्ये जे आपलं आता नीम करोली धाम स्टार्ट होणार आहे, त्याचा डिटेलमध्ये ॲड्रेस वगैरे जसं ते स्टार्ट होईल, लोकेशन मला जसं कळेल, मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते ॲड करेन. मला वाटतं 6 एप्रिलनंतर काही एक 6 एप्रिलला माझी अशी इच्छा चालली आहे की रामनवमीचं औचित्य साधून की व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, फेसबुक पेजची लिंक असेल, किंवा जे डिजिटल पोर्टल जे असतील ज्याच्यामुळे बाबा नीम करोली ट्रस्टला जोडली जातील माणसं. 6 तारखेला रामनवमी, श्रीरामनवमी आहे आणि त्याच्या ॲडव्हान्समध्ये मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम. रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या दिवसाचं महत्त्व वाढावं, आमच्याकडनं काहीतरी खारीचा वाटा मिळावा, आमच्याकडनं व्हावा, म्हणून आम्ही बाबा नीम करोली ट्रस्ट पुणे यांचं सोशल जे काही प्लॅटफॉर्म असेल ते ओपन करतोय. का? कारण बाबांचे जेवढे काही भक्त आहेत, पुण्यात असतील, महाराष्ट्रात असतील, भारतात असतील, भारताच्या बाहेर असतील, तर ते एकत्रित यावेत, एकत्र राहावेत, त्यांना हे अपडेट कळावेत की पुण्यामध्ये असं काहीतरी मोठं घडतंय, प्रयत्न चालू झालेत आणि अजून वेगवेगळ्या कुठल्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत. यासाठी सागर, मी तुला परत एकदा सांगतो की तू, मी हात जोडतोय, तू खरंच खूप बाबांकडनं मी तुझे आभार मानतो की ह्या छोट्याशा भक्ताला तू इथपर्यंत आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. खरंच तुझे खूप खूप मनापासून आभार. नाही, आभार नाही. मी तुम्हालाही बोलेल की जसं माझ्याकडे जे पण अपडेट्स येतील पुण्याचे, मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तुम्ही 6 तारखेला जे पण IDs बनवणार आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, मला ते फॉरवर्ड करा. मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही तिथे जाऊन ते जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स येत राहतील. आणि दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, इतके तुमचे अनुभव शेअर केले आणि धामची जी स्थापना होणार आहे त्याच्याबद्दल इतकं सांगितलं, तर थँक्यू सो मच. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.